NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चुकून आपल्याकडनं उच्चारतो नवीन शैक्षणिक धोरण. दॅट्स नॉट नवीन, न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतो आपण, पण ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. आणि आता सरांनी प्रस्तावामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे यापूर्वी काय काय घडलं तर जर आपण आढावा घेतला तर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं 1947ला. त्यानंतर 1948 पासून या शैक्षणिक धोरणासंदर्भामध्ये विचार सुरू झाले. त्यासाठी राधाकृष्णन आयोग स्थापन करण्यात आला आणि या राधाकृष्णन आयोगाच्या शिफारसीनुसार आपलं देशाचं आणि राज्याचं शैक्षणिक धोरण सुरुवातीला निश्चित झालं. त्यानंतर 1952 साली डॉक्टर मुदलिया यांच्या शिफारसीनुसार आपण प्रत्यक्षामध्ये काही बदल घडवून आणले. टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. 1964 ते 1966 या कालावधीमध्ये पुन्हा त्याच्यावरती काही चिंतन करण्यात आलं डॉक्टर कोठारींच्याच नेतृत्वाखाली. आणि डॉक्टर कोठारींच्याच नेतृत्वाखाली अंतिम मसुदा जो तयार झाला तो 1968चं देशाचं पहिलं धोरण ते निश्चित झालं. ते 1968चं कोठारींच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली. त्यानुसार 1975 साली NCF प्रत्यक्ष अंमलबजावणीत आला. म्हणजे धोरण ठरलं 1968ला, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आपल्यापर्यंत पोहोचली ती 1975ला. आणि ती पोचण्याचं एक माइलस्टोन आपल्या लक्षात असेल तो म्हणजे जुनी 11वी. तोपर्यंत आपल्याकडे जुनी 11वी पद्धत होती आणि NCF 2075चं ज्यावेळी अंमलबजावणी झाली त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये बदल झाला आणि 10+2+3 हे आपली जे आता स्ट्रक्चर आहे ते तेव्हापासून अंमलबजावणी झालं. त्यापूर्वी जुनी 11वी हा प्रकार आपल्याकडं होता, तो बदल झाला. त्यानंतर पुढे 1986चं धोरण आलं. 1986च्या धोरणानंतर आता आपण म्हणतोय की थेट 2020चं हे NEP 2020 आलं. परंतु 1986च्या नंतर सुद्धा 2 टप्प्यामध्ये आपण काही बदल केले. त्यातला पहिला बदल होता 2005चा राज्याचा आराखडा आणि त्याचबरोबर क्षमताधिष्ठित शिक्षणाचा 2012चा आराखडा. त्यामुळे 2005ला बदल झाला, 2012ला बदल झाला आणि पूर्ण पॉलिसी जी बदल होती ती आता 2020 म्हणजे 2020 साली हा बदल आपण करतोय. आता या प्रत्येक वेळी आपण म्हणतो की हे सगळं चालू होतं, तुम्ही आणि आम्ही सगळेजण त्यातून शिकलो. आत्ताचे जे यशस्वी लोक आहेत ती सुद्धा याच शिक्षण प्रक्रियेतून गेलेली. मग बदल करावा, बदलाची गरज आहे असं कुणाला तरी कशामुळे तरी वाटलं असेल. ज्यांना कुणाला वाटलं त्यांचा आपण विचार बाजूला ठेवतो. पण आपल्याला सुद्धा सांगता येईल की 86चं जे धोरण होतं ते धोरण बदलून आता याच्यामध्ये काहीतरी बदल व्हावे अशी अपेक्षा का निर्माण झाली असेल, काही प्रातिनिधिक उत्तर द्यायला हरकत नाही. बदल आपण कधी स्वीकारतो किंवा बदलाची गरज का भासते? का जुनं होतं ते सगळंच वाईट होतं? नाही. मग बदल करायची गरज का भासली असेल? इथं चर्चेमध्ये चूक आणि बरोबर असं काही नाही. जे तुम्हाला वाटेल ते तुमचं मत आहे. त्यामुळं मी बोलले तर बाकीजण हसतील असं मनामध्ये काही ठेवायची गरज नाही. कशामुळे बदल करावे वाटले असतील त्याच्याबद्दल तुमचं मत काय? जे वाटतं ते बोल. किंवा सगळ्यात चांगला उपाय सांगू का? हा म्हणतो की असं सुरुवातीला थोडा म्हणजे मग दुसऱ्याच्या नावावरती ते खूप होत आहे. बोला. काही असेल कारण काही असेल बोला. व्यवसाय शिक्षणाची गरज फार आहे. व्यवसाय शिक्षणाची गरज भासते आहे. अजून बोला. स्किल एज्युकेशनची गरज आहे. मातृभाषेतल्या शिक्षणाचा पण समावेश व्हावा. मातृभाषेतील शिक्षण प्रभावी होणं गरजेचं आहे. अजून ठीक आहे. तर आपण त्याला एक सोपं नाव देऊया की त्यावेळीची जी आव्हानं होती 1986ला ती आव्हानं आज राहिलेली नाही. त्याच्यापेक्षा काही वेगळी आव्हानं आपल्या समोर आलेली आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला या धोरणामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. याच्यातला एक बदल फक्त मी पहिल्यांदा उल्लेख करतो तो म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम IKS. इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे काय? तर आपल्याला आतापर्यंत असं समजत आलेलं आहे की कुठल्या तरी देशामध्ये कुठला तरी उपक्रम राबवला तो खूप
चांगला आहे आणि तो आपल्याकडे आणला पाहिजे. या देशाची शिक्षण पद्धती चांगली ती आपल्याकडे आणली पाहिजे. फिनलँडचं शिक्षण चांगलं आहे, इथलं शिक्षण चांगलं आहे असं आपण जे ऐकतो, पण त्याच्यावरती आपल्याकडे उत्तर आहे ते म्हणजे IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम. काय आहे तर इतर देशामध्ये सुबत्ता आली, विविध प्रकारची सुखसोयी निर्माण झाल्या, आर्थिक सुबत्ता आली. या सुखसोयी निर्माण होऊन आर्थिक सुबत्ता येऊन सुद्धा अनेक जण भारतामध्ये काहीतरी शोधायला येतात. काय शोधायला येतात बरोबर आहे? म्हटलं मनशांती शोधायला येतात. अजून संस्कृती, भारतीय परंपरा ज्या आहेत त्या भारतीय परंपरेचा अभ्यास, आध्यात्मिक ज्ञान, त्यानंतर योगा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या भारतामध्ये समृद्ध आहेत आणि भारताच्या या समृद्ध गोष्टींचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, व्यवहारामध्ये त्या आणल्या पाहिजेत. आणि उदाहरणं जर द्यायची ठरली तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीचे शोध लावले, त्यांचा आपण सन्मान करतो कारण त्याचं पेटंट त्यांच्या नावावरती आहे. राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, आपल्याला मान्य, त्यांचा तो सन्मान आहे. पण विमान हा शब्द राईट बंधूंच्या आधी कितीतरी वर्ष आपण कुठेतरी ऐकले, महाभारतामध्ये, रामायणामध्ये किंवा इतर ऐतिहासिक कथामध्ये आपण हा शब्द वाचलेला आहे. याचाच अर्थ हवेत संचार करण्याची काहीतरी कल्पना किंवा काहीतरी कन्सेप्ट भारतामध्ये प्राचीन ज्ञानामध्ये होती. आधुनिक वैद्यक शास्त्रामध्ये ऑपरेशनला लागणारी काही काही उपकरण आहेत, त्या उपकरणांचा संदर्भ आपल्या आयुर्वेदामध्ये आणि चरकशास्त्रामध्ये सुद्धा आढळतो. म्हणजे हे ज्ञान त्यावेळी सुद्धा विकसित होतं. आणि डार्विननी सिद्धांत सांगितला उत्क्रांतीवादाचा, उत्क्रांतीवाद आपण मान्य केला. पण परी हा शब्द ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळी त्याचे चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे मानवी आकृती आहे आणि त्याला पंख आहे. म्हणजेच काय आहे तर एका स्टेज पासून दुसऱ्या स्टेजमध्ये कन्वर्ट होण्याची ती अवस्था आहे. म्हणजे कनेक्टिंग लिंक आपण असं त्याला सायन्सच्या भाषेमध्ये म्हणू की सस्तनी प्राणी आणि पक्षी वर्ग यांना जोडणारी ही स्टेज आहे. मत्स्यकन्या हे सुद्धा आपण यापूर्वी ऐकलेलं आहे, ते पण तसंच आहे. म्हणजे जलचर प्राणी आणि सस्तनी प्राणी यांना जोडणारा तो दुवा आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी प्राचीन आपल्या भारतीय परंपरेमध्ये अस्तित्वात आहेत. फक्त त्याचं रजिस्ट्रेशन झालं नाही, त्याचं पेटंट आपल्याकडे नाही, म्हणून इतर कुठल्या तरी शास्त्रज्ञांच्या नावाने आपण त्याचा उदय करतो. परंतु हे सगळं ज्ञान आपल्या प्राचीन परंपरेमध्ये लपलेलं आहे आणि त्याचा योग्य तो अभिमान आपल्याला पाहिजे. आणि अजून एक शब्द राजकीय पार्श्वभूमी बाजूला ठेवून आपण वापरूया, तो म्हणजे या NEP मधून आपल्याला नॉलेज सुपर पॉवर बनायचं आहे. आपण सुपर पॉवर हा शब्द वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऐकतो, पण आपल्याला कशामध्ये सुपर पॉवर बनायचं आहे? नॉलेज सुपर पॉवर, ज्ञानाची सर्वश्रेष्ठ शक्ती. कारण या सगळ्या ज्ञानाचा उगम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. त्याची योग्य ती ओळख झाली पाहिजे, त्याचा योग्य तो अभिमान आपल्याला पाहिजे. आणि मग त्याचा अंमलबजावणी करत असताना आपले जे प्रचलित शब्द मधले तेच शब्द परंतु वेगळ्या पद्धतीने आपल्याला पंचकोश विकसित करायचा आहे. म्हणजे अन्नमय कोश विकसित करायचा, प्राणमय कोश विचारित करायचा, मनमय कोश विकसित करायचा, विज्ञानमय कोश विकसित करायचा आहे, आनंदमय कोश विकसित करायचा आहे. या पंचकोशाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. आता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्याबद्दल पेपरमध्ये आलेलं, एकमेकांच्या चर्चेतून ऐकलेलं आणि विशेषतः व्हॉट्सअप विद्यापीठाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलेलं जे जे काही आहे जे तुमच्यापर्यंत आलेले ते मला पहिल्यांदा ऐकायचे. म्हणजे त्याच्या टप्प्यावरती आपण पुढे जाणार. काय आहे NEP मध्ये काय काय सांगितलेलं आहे किंवा काय काय येणार आहे असं तुम्हाला समजलंय, तुम्ही वाचलंय. काही हेडलाईन बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहेत. बोला पाठीमागं मोठ्यांदा विषय निवडीचं स्वातंत्र्य मिळणार आहे. मल्टीडिसिप्लिनरी पॅटर्न असं त्याला म्हटलं जातं. अजून व्यावहारिक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात आपण याच्यामध्ये करतोय. अजून मोकळेपणा आलेलं नाही असं वाटतं मला. मी मगाशी सांगितलं की चूक बरोबरीचं आपण काहीच नाहीये. तुम्ही ऐकले, तुम्ही वाचले, ते पाठ
पाठवणाऱ्याची चूक असेल, छापणाऱ्याची चूक असेल, परंतु तुमच्यापर्यंत ज्या काही बातम्या आल्या त्या बातम्या आपण या ठिकाणी पाहतो. एक्झाम 2 सेमिस्टर मध्ये होणार. सेमिस्टर पद्धती येणार आहे, मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल होऊन. अजून 6वी 8वी आणि 6वी 8वी बोर्ड नाही, 6वी 8वी बोर्डचा विषय नाही. बोर्डाबद्दल एक खूप मोठी हेडलाईन फेमस आहे. बोर्ड बंद बोर्ड बंद म्हणा, 10वीची परीक्षा बंद म्हणा. पॅटर्न बदल, पॅटर्न 10+2+3 हा, पॅटर्न बदल. फ्रेमवर्क जे आहे आपलं 10+2+3 ते आता बदलत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं अनेक काही गोष्टी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आता एक टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊया. नेक्स्ट NEP मध्ये आता आपण थोडासा ओझरता इतिहास बघितला, तोच त्या ठिकाणी हायलाइट केलेला आहे. 1964 ते 66 ला कच्चं धोरण तयार झालं, 68 ला आलं, 86 ला आलं, 92 ला आलं आणि आता 2020. आता इथे 2020 ला एक स्ट्रक्चर लक्षात घ्या. मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे 1975 ला NCF आला, त्यानंतर 1988, 2000, 2005 आणि आता NCF SE 2023. आता NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि त्याच्यावरती आता जे तयार झाले ते आहे NCF नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे तयार झालं. याची पॉलिसी जी आहे 2020 ही 2019 ला पब्लिश झाली होती. पब्लिश 2019 ला झाली, परंतु फायनल ड्राफ्ट जो आहे तो 2020 ला बाहेर पडला, म्हणून आपण 2020 त्याला म्हटलेलं आहे. पुढं या NEP मध्ये 4 टप्पे दिलेले आहेत. या 4 टप्प्यामध्ये एक टप्पा जो आहे हा एक टप्पा NCF SE सेकंडरी एज्युकेशन आहे, त्यानंतर CE आहे, FTE आहे आणि FAE आहे. आता याच्या एक थोडंसं आपण ओझरता टप्पा बघूयात. एकूण शिक्षणामध्ये पहिला एक टप्पा आपण केलेला आहे तो आहे फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे पाया. तो पाया आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. या पॉलिसीचं महत्त्वाचं धोरण ते आहे. पाया जो करायचा आहे तो पाया आपल्याला पूर्व प्राथमिकची 3 वर्ष आणि प्राथमिकची 2 वर्ष अशा पद्धतीनं 5 वर्षाचा हा पहिला टप्पा आहे. त्याला म्हटलेला आहे फाउंडेशन, म्हणजे याचं पायाभूत किंवा पायाभूत स्तर असं त्याला म्हटलेलं आहे. त्यानंतर 3री ते 12वी पर्यंतचा जो गट आहे त्या 3री ते 12वी पर्यंतच्या गटाला सगळ्याला मिळून आपण सेकंडरी एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे पूर्वी जे शब्द होते पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक हे सगळे आपण बाजूला ठेवलेले आहेत आणि या सगळ्याला मिळून एकत्रित आपण सेकंडरी एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 3रा टप्पा याच्यातला आहे तो आहे टीचर एज्युकेशन, म्हणजेच शिक्षकांचं प्रशिक्षण आणि 4था जो आहे तो आहे अडल्ट एज्युकेशन. अशा पद्धतीनं 4 गटामध्ये ही पॉलिसी विभागलेली आहे. नेक्स्ट आता थोडंसं संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणामध्ये दिलेला अध्ययन मानकांचा क्रम कोणता योग्य आहे. मानक ही 4च आहेत: एम, करिक्युलर गोल, कॉम्पिटन्सी आणि लर्निंग आउटकम. पण याच्यातलं पहिलं काय, दुसरं काय, तिसरं काय आणि 4थं काय, याच्यामध्ये काय केलेलं आहे, इंटरचेंज केलेलं आहे, शिफ्टिंग केलेलं आहे. हा फक्त प्रश्न तुम्हाला तुमच्यावरती सोडून दिलेला आहे, त्याचं उत्तर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट हे स्ट्रक्चर आपण आतापर्यंत पाहत आलेलो आहोत. ते स्ट्रक्चर थोडंसं सविस्तरपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. विद्यमान पॉलिसी जी आहे ती आपल्याला डाव्या बाजूला दिसते आणि सुधारित पॉलिसी जी आहे ती उजव्या बाजूला दिसते. या दोन्हीचा जर फरक आपण लक्षात घेतला तर तळाचा जो निळा ठोकळा आहे, तळाचा जो निळा ठोकळा आहे, हा निळा ठोकळा आत्ताच्या विद्यमान परिस्थितीचं प्रतीक आहे. काळा जो ठोकळा आहे तो आपला आत्ताचं शालेय शिक्षण आहे. 6 ते 16 वयोगट म्हणजेच 1ली ते 10वी. 6व्या वर्षी मुलं आपल्या शाळेमध्ये येतं आणि 16व्या वर्षी 10वी पूर्ण करून ते बाहेर पडतं आणि त्यानंतर 2 वर्ष 11वी 12वीची आहे. अशा पद्धतीनं हा टप्पा जो आहे तो 10वी
2 12वी उच्च शिक्षण या फ्रेममध्ये कुठे घेतलेलं नाही. आता झालेला जो बदल आहे तो बदल जर आपण बघितला तर पूर्व प्राथमिकची जी 3 वर्षे आपण त्याला अंगणवाडी म्हणतो, प्री स्कूल म्हणतो, बालवाटिका म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीमध्ये ते आता अस्तित्वात आहे. आणि शासनाचं जे नियंत्रण आहे ते शासनाचं नियंत्रण पहिलीपासून आपलं सुरू होतं. शाळेची मान्यता जी आहे ती इयत्ता पहिलीपासून सुरू होती. आता खरा जो गोंधळ आहे तो इथंच आहे. खालच्या टप्प्याला दोष देण्याचा आपला सगळ्यात आवडता जो कार्यक्रम आहे तो आवडता कार्यक्रम इथं समजतो आपल्याला. सिनियरवाले म्हणतात 11वी 12वीपर्यंत काय केलं माहीत नाही. 11वी 12वीवाले म्हणतात 10वीपर्यंत मुलांनी काही शिकलं नाही. आपण म्हणतो मराठी शाळेत काय शिकली मुलं काही कळायला मार्ग नाही. पण पहिलीच्या शिक्षकाला अजून तरी कुणावरती खापर पडायला डोकं सापडलेलं नाही. पण या गटाला फाउंडेशन कोर्स असं नाव देत असताना तो जो वयोगट आपल्याला सांगितलेला आहे त्या वयोगटामध्ये पहिली 3 वर्ष म्हणजे 3 ते 6 3 पूर्ण 4थं 5वं आणि 6वं अशी 3 वर्ष हे मूल या फाउंडेशन कोर्समध्ये प्रवेश होणार आहे. सन्माननीय आपण वगळून मी उल्लेख करतोय की काही शिक्षण संस्थांना या कामाच्या संदर्भामध्ये मी भेट दिली. तिथं भेट दिल्यानंतर या पूर्व प्राथमिकच्या बाबतीमध्ये खूप मोठी विसंगती आपल्याला आढळली. ती विसंगती म्हणजे शासनाच्या काही यंत्रणांकडून मान्यता घेतलेल्या संस्था, काही ठिकाणी शॉप ॲक्टचं सर्टिफिकेट घेऊन ते शॉप ॲक्टचं सर्टिफिकेट लावून चालू असलेल्या संस्था आणि याच्याशिवाय कोणाचाही अनादर करायची इच्छा नाही पण इकडं पोळ्या लाटता लाटता सुद्धा बालवाडी अंगणवाडी चालवणाऱ्या अशा काही संस्था पाहायला मिळाल्या. याचं कारणच असं आहे की तुम्ही या पूर्व प्राथमिकचं रजिस्ट्रेशन केलं का असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर आहे की अशी रजिस्ट्रेशनची कुठलीच व्यवस्था आजपर्यंत अस्तित्वात नाही. तुम्हाला पूर्व प्राथमिकचे वर्ग चालवण्यासाठी या गोष्टी पूर्ण केल्याच पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र पाहिजे, असं कुठलंही बंधन शिक्षण व्यवस्थेमध्ये अस्तित्वातच नाही. त्यामुळे ज्याला जसं सुचलं तसं त्यांनी आपली नोंदणी केली आणि आपली दुकानं चालू ठेवलेली आहेत. याचे 2 भाग आपण बघूया. हा एक भाग ग्रामीण भागामध्ये चालतो तो एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडी ताईच्या माध्यमातून, आणि शहरामध्ये जो चालतो तो शहरामध्ये वेगळ्या पद्धतीने चालतो. तो म्हणजे पेड सर्व्हिस ज्याला आपण म्हणूया, पेड सर्व्हिसच्या माध्यमातून जिथं बालवाडी अंगणवाडी सुरू आहे त्या ठिकाणी. थोडंसं जर तुलना केली तर अंगणवाडी ताईच्या बाबतीमध्ये मी कौतुकाने सांगतो की त्या बालकाचं अस्तित्व नक्की झाल्या दिवसापासून ती व्यक्ती, ती माता आणि ते बालक एकमेकांची अटॅचमेंटमध्ये आहे. तिच्या आरोग्याची काळजी, मातेच्या आरोग्याची काळजी ती अंगणवाडी ताई घेते. बालक जन्माला आल्यानंतर लसीकरणाच्या नोंदी तिच्याकडे असतात आणि बालक शाळेमध्ये जोगा झाल्यानंतर आपोआप तिच्याकडचा जो डाटा आहे त्या डाटानुसार ती त्या मुलांना शाळेमध्ये आणते. पण शैक्षणिक कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण झालेलं आहे का याचं उत्तर आपल्याकडे नाही. एकात्मिक बाल विकास योजनेची मुळातच उद्दिष्ट अशी आहे ती म्हणजे बालकांचं कुपोषण रोखणे. आणि मग कुपोषण रोखणे या एका उद्देशाखाली त्या ठिकाणी त्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्या मुलांचं लसीकरण किंवा इतर जे काही आरोग्यविषयक बाबी ते केलं जातं आणि मुलं येतात, खेळतात, जे जे काही ॲक्टिव्हिटी त्या करून जातात. दुसरीकडे पेड सर्व्हिसचा आपण जर विचार केला तर पेड सर्व्हिसमध्ये पालकांची एक गरज आहे की माझं मुलं कुठेतरी शाळेमध्ये गुंतावं, ही पहिली गरज. कुणीतरी केअरटेकर म्हणून तिथं काम करावं, ही दुसरी गरज. आणि तिसरी गरज पालकाच्या काल्पनिक अपेक्षानुसार ज्या ज्या काही इच्छा त्याच्या मनामध्ये असतील त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या. एक संचालक या नात्यानं, म्हणजे या प्री प्रायमरीचा संचालक या नात्यानं कुणी माझ्याकडे आलं, पालकाने सांगितले की माझ्या मुलाला इंग्रजी चांगलं लिहिता आलं पाहिजे. मी म्हणालो ओके नो प्रॉब्लेम. त्याला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, स्पोकन इंग्लिश आलं पाहिजे, ओके नो प्रॉब्लेम. माझा मुलगा ॲबॅकसमध्ये चमकला पाहिजे, ओके नो प्रॉब्लेम. ज्या ज्या अपेक्षा तुम्ही कराल त्या मी यस म्हणणार आहे, कारण त्या त्या अपेक्षानुसार मी तुमचं बजेट वाढवणार आहे आणि तुमचं जेवढ्या अपेक्षा असतील तेवढे बजेट तुम्ही मला पेड करणार आहात. त्यामुळे तुमच्या अपेक्षा जेवढ्या असतील तेवढ्या पूर्ण करण्यासाठी मी यस म्हणणार आहे. या यसमध्ये फक्त देणारा आणि घेणारा म्हणजे पालक आणि संचालक या दोघांचाच वेळ आहे. बालक
त्याच्यामध्ये कुठेही विचारात घेतलेला नाही. पालकांच्या अवास्तव अपेक्षा या ठिकाणी मुलांवर लादल्या जातात आणि त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून पहिल्यांदा शासनाने हे धोरण निश्चित केले की हा जो दुर्लक्षित गट आहे तो दुर्लक्षित गट आपल्याला शिक्षण व्यवस्थेमध्ये आणायचा आहे. त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे अभ्यासक्रमाचं ते सुद्धा अतिशय मानसशास्त्राचा आणि मेंदू विकासाचा विचार करून तयार केले आणि त्याला नाव पण दिलेलं आहे आकार. म्हणजे जडणघडणीची जी पायरी आहे तिला आकार असं नाव दिलेलं आहे आणि तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी राबवला जाईल. विचार करा, शिक्षक म्हणून आपण जरी श्रेष्ठ असलो आपलं कौतुक ज्यावेळी केलं जातं त्यावेळी मुलाला नेहमी म्हटलं जातं मुलं म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार देऊ तसा आकार दिला जातो. मुलं म्हणजे कोरीपाटी, जसं लिहू तसं त्याच्यावरती उमटेल. पण 3 वर्षाचं छोट्या गटामध्ये प्रवेश करणारं जे मूल आहे ते कोरीपाटी नाही किंवा मातीचा गोळा नाही. किंवा जर तुमच्या शिक्षण तंत्रावरती तुमचा आत्मविश्वास असेल तर मी चॅलेंज करतो की तुम्ही उत्तम शिक्षक आहात, त्याच्या जागी तुम्ही उत्तम मूर्तिकार आहात. तुम्ही उत्तम मूर्तिकार आहात आणि तुम्हाला मूर्ती घडवण्यासाठी मुरुमाचा दगड दिलेला आहे. तुमचं काय कौशल्य असेल ते घडवा मूर्ती. शक्य आहे का? नाही. कारण मुरुमाच्या दगडाची तेवढे घाव सोसण्याची क्षमताच नाही. त्यामुळे किती उत्तम कारागीर असला, किती उत्तम शिक्षक असला तरी ते शक्य नाही. आणि 3 वर्षाचं मूल ज्यावेळी तुमच्या समोर येतं त्यावेळी त्याच्या घरातली आणि त्याच्या परिसरातली भाषा ऐकून, बोलून आणि अनुभवानं 10 ते 12,000 शब्दांचा संग्रह मेंदूत असलेलं मूल तुमच्या समोर येतं. आपण जी कोरीपाटी म्हणतोय ती कोरीपाटी नाहीये. कमीत कमी 10 ते 12,000 शब्द अर्थबोधासहित कुठला शब्द कुठं वापरायचा आणि कुठं वापरायचा नाही याच्या नैतिक भानासहित तेवढ्या शब्दांचा संग्रह घेऊन ते मूल येतं. आणि मग विचार करा, त्यांनी ही भाषा तुमची बोलीभाषा ऐकलेली आहे, ऐकलेली भाषा तो बोलतो म्हणजे श्रवण करतो, श्रवणाचा आधार संभाषण करतो. अजूनही हातामध्ये पेन घेतलेलं नाही. मातृभाषेबद्दल बोलतो मी. 10,000-12,000 शब्दांचा संग्रह असलेल्या मातृभाषेबद्दल श्रवण करतोय, संभाषण करतोय, पण लेखन करत नाही आणि वाचन सुद्धा करत नाही. त्या मुलाच्या मातृभाषेला आपण बाजूला ठेवतोय आणि जन्मापासून 3 वर्षामध्ये जे शब्द त्याने ऐकले नाहीत, बोलले नाहीत, त्या शब्दाची रचना मात्र आपण त्याच्याकडनं करून घेतोय. अशा पद्धतीने गेली, अशा पद्धतीने बिली. आणि बालसुलभ विद्यार्थ्याची, बालसुलभ मुलाची मानसिकता जर विचार केली, लहान मुलाच्या हातामध्ये पेन दिला आणि कागद दिला किंवा खडू दिला तर तो एक सगळ्यात छान काम करतो. त्याला आपण गिरगिट्टा म्हणतो, डिचमिल गोल गोल काहीतरी करतो. ही त्याची बालसुलभ प्रवृत्ती. आणि आपण मात्र त्याला उभ्या रेषा, आडव्या रेषा, तिरप्या रेषा, हाफ सर्कल, फुल सर्कल याच्यामध्ये गुंतवतो. त्यामुळं लेखन हे कौशल्य इतक्या लवकर त्याला येणं अपेक्षित नाही. टप्प्याटप्प्याने त्याला आपण पुढं नेणार आहोत. हे सगळे मानसशास्त्राचे आणि आरोग्यदृष्ट्या सुद्धा विचार करून हा अभ्यासक्रम तयार केलाय. अमूर्ताकडून मूर्ताकडे आतावरचा विचार झाला. बालवाडीमध्ये आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे त्याला नेणार आहोत. मूर्ताकडून अमूर्ताकडे म्हणजे काय? स्पर्श ज्ञान आहे. त्या ठिकाणी दिलेल्या वस्तूतून त्याला खडबडीत म्हणजे काय, गुळगुळीत म्हणजे काय कळणार आहे, मोठा म्हणजे काय, लहान म्हणजे काय कळणार आहे, गरम म्हणजे काय, थंड म्हणजे काय कळणार आहे. या गोष्टी छोट्या छोट्या होती. आणि तार्किक विचार, लॉजिकल थिंकिंग हे आपण खूप वरच्या स्तरावरती विचार करतो. पण हा तार्किक विचार लहान मुलांच्या खेळण्यामध्ये पण आहे. वेगवेगळ्या व्यासाची रीब आपण देतो आणि ती एकावर एक रचून त्याला मनोरा तयार करायचा असतो. तो मनोरा तयार करताना 2-3 वेळा तो चुकतो. का चुकतो? तर मोठ्या व्यासाच्या वर लगेच तो 3 किंवा 4 नंबरची रिंग ठेवायला जातो. ती रिंग खाली तळाला जाते आणि मग त्याला कळते की ही रिंग इथं ऍडजस्ट होत नाही. मग एकमेकांची तुलना करून तो क्रमाक्रमाने कमी कमी होत जाणाऱ्या व्यासाचा आकार तयार करून तो मनोरा तयार करतो. अशा पद्धतीनं अनुभवातून अमूर्ताकडून मूर्ताकडे नेण्याचे शिक्षण आपल्याला या प्रक्रियेमध्ये द्यायचं आहे. आणि विचार करा, त्या 3 वर्षाच्या मुलाच्या हाताचे स्नायू अजून पेन पेन्सिल धरायला, कौशल्यपूर्ण कामं करायला विकसित झालेले नाही. आणि आपण मात्र त्याला उभ्या रेषा आणि आडव्या रेषामध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो.
करतोय या ज्या काही तांत्रिक गोष्टी चुकीच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टी इथून पुढे आपल्याला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. पुढचं एक उदाहरण देतो. व्यवहारातलं उदाहरण आहे. पहिलीच्या वर्गात किंवा बालवाडी अंगणवाडीच्या वर्गामध्ये तुम्ही शिकवत आहात. तुमचा वर्ग हा अशा कुठल्या तरी बाउंड्री स्पॉटला आहे जिथं शहरी मुलं आहेत, ग्रामीण मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, वाडीवरची, पाड्यावरची, वस्तीवरची, आदिवासी अशी सगळ्या व्हरायटीची मुलं आहेत. आणि तुम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे. हातामध्ये चेंडू घेतला आणि म्हणला हा चेंडू आहे. आता आपण रिपीट करायला सांगतो. तू बोल, तू बोल, तू बोल. एकाने उठून सांगितलं हा चेंडू हाय. दुसरा म्हणेल हा चेंडू हाय. आणि तिसरा म्हणेल ह्यो चेंडू है. इथं लगेच आपला शिक्षक जागा होतो आणि त्याला त्याच ठिकाणी आपण डॉमिनेट करतो आणि असा डॉमिनेट केलेला पुन्हा शाळेकडे फिरकत नाही. त्यामुळं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बोली भाषेचा आदर करणं खूप गरजेचं आहे. त्याची जी भाषा आहे, कारण ती भाषा त्यांनी त्याच्या परिसरातून आत्मसात केलेली, घरात ती भाषा बोलली जाते, परिसरात बोलली जाते. ही भाषा पहिल्यांदा आपण स्वीकारायची आहे आणि नंतर हळूहळू त्याला प्रमाण भाषेकडे आणायचे. पण पहिल्याच दिवसापासून जर आपण त्याला प्रमाण भाषेचा हट्ट धरला तर त्याला समजेल की आपलं घर आणि शाळा यांचा एकमेकाशी काही संबंध नाही. त्यामुळं हा दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे. कपड्याचे संस्कार असतील, खाण्याचे संस्कार असतील, बोलण्याचे संस्कार असतील, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि 5 3 3 4 तर ती होते 15. 5 3 3 4 ची बेरीज केली तर ते होते 15. पण 15 वर्षाचं शिक्षण पूर्ण करून तो विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होणार आहे. त्याचं कारण असं की 3 वर्ष जी ती आपली प्री प्रायमरीची असणार आहे. पुढचा जो गट आहे तो आहे 3री ते 5वीचा वयोगट. त्याच्यामध्ये प्रिपरेटरी स्टेज म्हणलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने आपण त्याला शिक्षण देणार आहोत. प्ले, डिस्कवरी, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, इंटरॅक्टिव्ह अँड क्लासरूम लर्निंग. त्याच्या पुढचा 6वी ते 8वीचा मिडल स्टेज आपण म्हणलेला आहे. त्या मिडल स्टेजमध्ये सुद्धा विज्ञान, गणित, कला, समाजशास्त्र आणि मानवी कौशल्य जे आहे, मानव विकास याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. त्यानंतर सेकंडरी स्टेज. हा सेकंडरी स्टेजमध्ये मगाशी आपण उल्लेख केल्याप्रमाणे मल्टीडिसिप्लिनरी येणार आहे. त्यानंतर ग्रेटर क्रिटिकल थिंकिंग येणार आहे. फ्लेक्झिबिलिटी अँड स्टुडंट चॉईस ऑफ सब्जेक्ट जी मगाशी आपण वैशिष्ट्य सांगितली ती वैशिष्ट्य याच्यामध्ये येणार आहेत. अशा पद्धतीनं 5 3 3 4चा जो आकृतिबंध आहे तो आकृतिबंध आणि आत्ताचा विद्यमान आकृतिबंध याचा तुलनात्मक तक्ता किंवा एक ॲट ए ग्लान्स विजन आपण या ठिकाणी पाहिलं. नेक्स्ट थोडंसं फास्ट जाऊयात कारण आपल्याला चर्चा जास्त करायची. एकूण या पॉलिसीमध्ये काय काय समाविष्ट आहे तर दृष्टिकोन समाविष्ट आहे, आंतरसमवायिक क्षेत्र महत्त्वाचे आहेत, शालेय विषय महत्त्वाचे आहेत, त्याला सहाय्यभूत प्रणाली जी आहे प्रशासनाशी निगडीत ती आहे आणि शालेय संस्कृती आणि शालेय प्रक्रिया अशा 5 गटांमध्ये हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मगाशीच्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रम काय आहे तर अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहे उद्दिष्टामध्ये आपण लिहितो की या पद्धतीने विद्यार्थी या विषयाचं सखोल ज्ञान प्राप्त करतील. तशी ती उद्दिष्ट आहेत म्हणजे काय काय आपल्याला टार्गेट अंतिम ध्येय आहे ते आणि मग त्याच्यातून काय होणार आहे विकास तर त्याची ध्येय आपण तयार करणार आहोत. ही उद्दिष्ट आणि ध्येय यांची अंमलबजावणी केल्यानंतर काय होणार आहे तर त्या मुलांमधल्या क्षमता ज्या आहेत त्या क्षमतांचा विकास होणार आहे आणि शेवट आहे लर्निंग आउटकम, अध्ययन, निष्पत्ती. आणि हे सगळं करण्यासाठी जे करिक्युलम गोल CG आपण म्हणतो ते CG आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट त्याचं थोडंसं विश्लेषण दिलेलं आहे. एम ऑफ एज्युकेशन, करिक्युलर गोल, कॉम्पिटन्सीज आणि लर्निंग आउटकम कोणकोणत्या गटामध्ये काय काय होणं गरजेचं आहे आणि फिजिकल डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यानंतर शार्पनेस इन सेन्सिटिव्ह प्रिस्क्रिप्शन्स आहे. C आपण जे दिसते CG 1 2 3 आणि त्याच्यामधले उपघटक C 2.1 2.6 पर्यंत आहेत आणि डिफरन्शिएट बिटवीन शेप, कलर अँड देअर शेड्स आपण छोट्या गटावरती जे उद्दिष्ट लागलेले
ते प्रत्येक गटाचं उद्दिष्ट वेगवेगळं असणार आहे. फक्त एक ॲट ए ग्लान्स काय असेल, त्यामध्ये एम्स काय असतील, गोल्स काय असतील, कॉम्पिटन्सीज काय असतील आणि लर्निंग आउटकम काय असतील त्याचे ॲट ए ग्लान्स चित्र दिसेल. नेक्स्ट, आता आंतरसमवायिक क्षेत्र, एक उदाहरण आपण घेऊया की पर्यावरण हा आपला विषय आहे. तर पर्यावरण हा स्वतंत्र विषय म्हणून आपण शिकतोय, पण पर्यावरणाचा संदर्भ कुठं कुठं येतो, तर विज्ञानामध्ये सजीवांची जी काही लाईफ सायकल आहे, वनस्पती आणि प्राणी, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा संबंध आहे. प्रदूषणाशी निगडीत काही टॉपिक आहे, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा संबंध आहे. आपत्ती व्यवस्थापन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये पर्यावरणाचा संबंध आहे. भूगोलाच्या अनेक घटकांमध्ये पर्यावरणाचा संबंध आहे. ऐतिहासिक एखादी घटना अशी असेल की जिनं पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लँग्वेज जरी आपण म्हणत असलो तरी लँग्वेजमध्ये सुद्धा एखादा धडा, एखादी कविता अशी असेल की जिचा पर्यावरणाशी संबंध आहे. अशा पद्धतीतून तो विषय म्हणून न शिकवता त्यांच्यामध्ये इंटररिलेशनशिप जे आहे ते इंटररिलेशनशिप योग्य पद्धतीने आपल्याला शिकवायचं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडियन नॉलेज सिस्टीमचा विचार या ठिकाणी करायचे. मूल्य आणि स्वभाववृत्ती विकसित करणं, पर्यावरण, शाळांमध्ये समावेशन, मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि शैक्षणिक तंत्रज्ञान या सर्वांचा विचार करायचा आहे. नेक्स्ट, शाळांमध्ये समावेश, छोटासा व्हिडिओ आहे त्याची आवश्यकता आता. व्यापक उद्दिष्ट आपल्याला जी दिलेली आहेत, पुन्हा त्या मुद्द्यावर घेत आपण. तर्कशुद्ध आणि स्वतंत्र विचार करणं, भारताच्या लोकशाही कार्यात सहभाग होण्यास आणि योगदान देण्यास सक्षम होणे. त्याचं कारण असं की आतापर्यंत आपण शिक्षणाच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवल्या, परंतु भारताचा जबाबदार नागरिक होण्यासाठी तो तयार झाला का, याचं उत्तर आपल्याकडे अजूनही स्पष्ट नाही. त्यामुळं देशाचा जबाबदार नागरिक घडवणं ही आपली गरज आहे. अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी सक्षम बनवणे, संस्कृती वारसा समजून घेणे आणि सांस्कृतिक सकारात्मक योगदानासाठी सक्षम बनवणे, या सगळ्या गोष्टी या शालेय शिक्षणातून अपेक्षित आहे. नेक्स्ट, मगाशी जो उल्लेख केला हा उल्लेख आपल्या वैदिक भाषेमध्ये शब्द वेगळे आहेत आणि आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये शब्द वेगळे. त्याचं कोरिलेशन आपण समजून घेऊया. थोडासा क्रम तिकडचा आणि इकडचा वेगळा आहे. शारीरिक विकास, हा जो शारीरिक विकास आहे त्या शारीरिक विकासाला आपण म्हणत अन्नमय कोश, म्हणजे अन्नातून त्याची शारीरिक रचना तयार होणार आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार. पहिला विकास जो जन्मलेल्या बालकाचा होतो तो आहे अन्नमय कोश. अन्नमय कोशानंतर शरीर सुदृढ होणं, याच्यासाठी त्याला आपण म्हणलेलं आहे प्राणमय कोश. त्यानंतर मानसिक भावनांचा विचार तो करायला लागतो, त्यामुळे त्याला म्हणलेलं आहे मनोमय कोश. त्यानंतर बुद्धीच्या जोरावरती योग्य अयोग्य काय, सत्य असत्य काय हे तो तपासून घेतो, त्याला आपण म्हणूया विज्ञानमय कोश. आणि शेवटचा जो कोश आहे तो आहे आनंदमय कोश. त्यालाच आपल्या बीएडच्या भाषेमध्ये किंवा शैक्षणिक भाषेमध्ये शारीरिक विकास, मानसिक विकास, बौद्धिक विकास, सौंदर्य विकास आणि तार्किक विकास असं म्हणलेलं आहे. आनंदमय कोशाचा थोडासा वेगळा विचार आपण करूया की एकूण सगळ्या प्रक्रियेमधून आपल्याला काय मिळणं आवश्यक आहे, तर आनंद मिळणं आवश्यक आहे. आणि हा आनंद देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही मिळणं आवश्यक आहे. आणि हा आनंद मिळत असताना मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द आपण बरेचसे घेतो. सुखच्या विरुद्धार्थी दुःख, अजून बघा कुठले असे राग, लोभ असे शब्द आपल्याकडे आहेत. आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द काय बरं? सुखाच्या विरुद्धार्थी दुःख आहे. आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द आहे का? आनंद होणे आणि आनंद न होणे एवढंच आपण म्हणू शकतो. आनंदाच्या विरुद्धार्थी शब्द नाही. आणि मग हा आनंद यालाच आपण अजून एक थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये म्हणूया सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन आणि हे सॅटिस्फॅक्शन शिक्षण क्षेत्राशिवाय इतर काही क्षेत्रांची जर आपण तुलना केली तर काय तुलना करता येईल? एखादा डॉक्टर 10,000चा बंडल खिशात घेऊन घरी जातोय. 10,000तून ज्या काही सुखसोयी सुविधा मिळायच्या त्या तो विकत घेणार आहे, पण त्याच्या मनामध्ये कुठेतरी जाणीव आहे की गरज नसलेली ट्रीटमेंट घ्यायला लावली आणि त्याचे हे 10,000 रुपये घेऊन चालले. वकिलाच्या बाबतीमध्ये पण तसं म्हणता येईल. तो 10,000चा बंडल घेऊन चाललाय, त्या 10,000तून जे काही गोष्टी खरेदी करायच्या तो करणार आहे, पण तो म्हणेल की किरकोळ
किरकोळ एखाद्या तारखेमध्ये सुटणारी केस मी 10 तारखा लांबवली, याचं जॉब पिंच आहे त्यांच्या मनामध्ये. जॉब पिंच म्हणजे खंत. आणि आपल्याकडे आहे, मला जेवढं माहीत आहे, मला जेवढं देता आलं तेवढं मी त्याला देण्याचा प्रयत्न केला. हे जॉब सॅटिस्फॅक्शन आपल्याकडे. हे जॉब सॅटिस्फॅक्शन फक्त या शिक्षण क्षेत्रामध्येच आहे आणि इतर क्षेत्रामध्ये कुणीही माझ्या हाताखालचा माणूस मोठा झाला असं कौतुकाने सांगत नाही. माझ्याकडे गॅरेजमध्ये कामाला होता आणि त्याचा ताळे फाटला मोठं गॅरेज आहे असं कुठल्या गॅरेजचा मालक सांगत नाही. पण आपण मात्र कौतुकाने किंवा अभिमानाने आपल्याकडे शिकलेल्या मुलांचं कौतुक किंवा त्यांची जी पदं असतील, उलट एखाद्या मोठ्या पदावरती जर विद्यार्थी गेला तर आपण शाळेमध्ये त्याला सन्मानाने बोलवतो आणि जरी त्यावेळी अरेतुरे बोलण्याची आपली क्षमता असली तरी सुद्धा आपण त्याला आहोजावचा मान देतो. हा आनंदमय कोश या सगळ्या टप्प्यातून पुढे पुढे जाता जाता एक गुरु म्हणून, एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्याला तो आनंदमय कोश निर्माण करायचा आहे. आणि गुरुने मला जे दिलं त्याच्यातून माझ्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला. हा आनंदमय कोश त्या मुलाच्याही मनामध्ये विकसित होणं ही त्याच्यातली अपेक्षा आहे. नेक्स्ट आपण लेसनच्या बाबतीतली पंचपदी माहिती, पण ही पंचपदी थोडीशी वेगळी आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही आपण त्याला नावं दिलेली आहेत. आदिती, बोध, अभ्यास, प्रयोग आणि प्रसार. आणि आपल्यामध्ये इंट्रोडक्शन आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे, प्रॅक्टिस आहे, ॲप्लिकेशन आहे, एक्सपान्शन आहे. म्हणजेच आपल्याच पंचपदीला पॅरलल ही आपल्या आध्यात्मिक किंवा बौद्धिक स्तरावरची पंचपदी तिला म्हणता येईल आणि याच पंचपदीतून आपल्याला पुढं जायचं आहे. नेक्स्ट या 2 विषयावरती मी थोडंसं सविस्तर बोलणार आहे. फक्त ओव्हरलुक आपण करूया. जाऊ व्यावसायिक शिक्षण याच्याबद्दल आपण बरंचसं ऐकतो. याचं कारण असं की शिक्षण आणि नोकरी याचं जे गणित आहे ते गणित आता सध्या पूर्णपणे बिघडलेलं आहे. आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी लागणं ही परिस्थिती आज निर्माण झालेली नाही. म्हणजे शिक्षणातून नोकरी मिळणं याचे मार्ग आता बंद झाल्याची परिस्थिती आहे. पण मुळातच शिक्षणामुळे नोकरी मिळते ही भावना चुकीची आहे. शिक्षण कशासाठी आहे तर आपल्या वैयक्तिक विकासासाठी आहे. जगाकडे, इतरांकडे बघण्याची दृष्टी आपल्याला मिळणं गरजेचं आहे. एक समाजामधलं भान निर्माण होण्यासाठी आणि वैयक्तिक विकास होण्यासाठी शिक्षण आपण घेतो. त्यातल्या जिथं कुठं संधी असतील तिथं आपल्याला नोकरी मिळू शकते. परंतु सगळेच जण नोकरी करायला लागले तर तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय नियम किंवा वेगवेगळ्या प्रकारची बंधनं त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं व्यावसायिक शिक्षणाचा पण विचार असा केला की आज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला लागतात. अगदी सुरुवात केली तर जिथं वाहतुकीची व्यवस्था नाही तिथे एखादी जीप गाडी आपल्याला मिळाली तरच आपला प्रवास सुरू होतो. चहा काय वाटला तर हॉटेलवाल्याकडून आपण चहा पितो. काही वस्तू खरेदी करायच्या असेल तर त्या वस्तू खरेदी करतो. बूट पॉलिशवाल्याकडून सेवा घेतो, इस्त्रीवाल्याकडून सेवा घेतो, लॉन्ड्रीवाल्याकडून सेवा घेतो. अशा अनेक सोयी सुविधा आपल्याला जगामध्ये, आपल्या परिसरामध्ये घ्याव्या लागतात. त्या सेवा देण्यासाठी एक विशिष्ट व्यवस्था आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु त्या व्यवस्थेच्या पलीकडे जर आपल्याला काही गोष्टी पाहाव्या लागतील. बलुतेदार किंवा 12 बलुते ही एक समाज व्यवस्था यापूर्वी होती, परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही. तुमच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर त्या समाजाशी निगडीत नसलेले अनेक लोक तो व्यवसाय करताना तुम्हाला दिसतील. म्हणजे आता तो व्यवसाय करणं ही कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही. आणि त्याच्यावरती मुंबईच्या त्या व्यासपीठातून मला प्रश्न आला होता की आम्ही या व्यवसाय करणार आहे, जर तुम्ही असं कौशल्य विकास करणार असाल तर मग आमच्या अस्तित्वावरती धोका निर्माण होतो का, आमच्या पोटावरती पाय देत आहे का. मी म्हटलं अजिबात नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडूनच मिळवेल. त्यानं म्हटलं तुमचेच व्यवसाय बंधू आहेत. एक उदाहरण घेऊ आपण. म्हणलं सलून मार्केटमध्ये गाळे आहेत, तिथं ओळीने 4 दुकानं तुमच्याच भावकीची आहेत. 1 नंबर आणि 3 नंबरला लोक वेटिंग थांबलेली आहेत. आणि 2 नंबर आणि 4 नंबरचं दुकान मोकळं पडलेलं.
म्हणजे तुमचा जो हक्क आहे तो हक्क चौघांना पण दिला आहे. पण 1 नंबरच्या आणि 3 नंबरच्या दुकानामध्ये वेटिंग आहे आणि 2 नंबर आणि 4 नंबरचं दुकान मोकळं पडलेलं आहे. काय कारण असेल? मोठ्यांदा सगळ्यांचं उत्तर एकच असणार आहे, स्किल. तो व्यवसाय करण्याचं स्किल ज्याच्याकडे आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे त्याच ठिकाणी त्याचा व्यवसाय सक्षमपणे चालेल. आणि आपल्या नानासाहेबांनी सुद्धा ते खूप छान वाक्य सांगितले, डू ए कॉमन थिंग अनकॉमनली वेल. डू ए कॉमन थिंग अनकॉमनली वेल. काम कुठलेही असू द्या, साधंच असू द्या, पण ते इतकं छान करा की त्याच्यातून तुमची स्वतःची ओळख निर्माण झाली पाहिजे. आणि ती ओळख कुठे निर्माण होते? माझ्या घराच्या शेजारी कार वॉशिंग सेंटर आहे, पण मी 4 किलोमीटर लांब जाऊन 2 तास वेटिंग करून माझी गाडी तिथं धुतो. कारण त्यांनी कॉमन थिंग मध्ये अनकॉमनली वेल करण्याची क्षमता निर्माण केली. तिथं केलेल्या कामाचं समाधान मला मिळतं, म्हणून मी घराशेजारचं सर्व्हिस सेंटर सोडून 4 किलोमीटर जातो, वेटिंग थांबतो. त्यामुळं स्किल डेव्हलपमेंट हे अतिशय गरजेचं आहे. आणि याच्यातून लेबर निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण होतो. परंतु लेबरचे जे 3 प्रकार आहेत ते 3 प्रकार पण समजून घ्या. लेबरचे 3 प्रकार आहेत, अनस्किल्ड लेबर, सेमी स्किल्ड लेबर आणि स्किल्ड लेबर. आणि स्किल्ड लेबर म्हणजे कोण असा प्रश्न विचारला तर त्याची कुठली व्याख्या नाही, पण मी व्याख्या तयार केली की ज्याच्याकडं 8 ते 15 दिवस हेलपाटे घालायला लागतात, शेवटी त्याला धरून आणावं लागतं आणि त्याला आणल्याशिवाय आज रात्री जेवायला मिळणार नाही अशी नोटीस निघते, अशी व्यक्ती म्हणजे स्किल्ड लेबर. मग तो फ्रीज दुरुस्त करणार असेल, टीव्ही दुरुस्त करणार असेल, अगदी नळ दुरुस्त करणार असेल, पण त्याच्यामुळे आपलं काम अडतं. आणि आज सहज बाहेर फिरायला गेल्यानंतर तुमच्या विद्यार्थ्यांपैकी काही ना विचारलं काय करतोय, सर काय नाही, कॉलेज झालं निवांत. कॉलेज झालं सध्या निवांत. पण तुमच्या ITI मध्ये वेल्डिंगचा कोर्स करून बाहेर पडलेला एखादा मुलगा, त्याला तुम्ही हक्काने सांगा की अरे मला ते ग्रिलचं काम करायचंय, तुम्हाला सर 15 दिवस थांबावं लागेल. ग्रिलचं काम करणार म्हणजे 15 दिवस थांबावं लागेल. याचं कारण असं की त्यांनी त्याच्या स्किलमधून त्याची ओळख निर्माण केलेली, त्याचा व्यवसाय तेवढा त्याला मिळालेला आहे. आणि अशा अनेक गोष्टीतून हे स्किल डेव्हलपमेंटचं काम करायचं आहे. व्यवसाय करणं हा नंतरचा भाग आहे, परंतु बेसिक स्किल आपण जेव्हा मुलांना ही शालेय पातळीवरती स्किल डेव्हलपमेंट करणार आहे तेव्हा त्याची किमान छोटी छोटी कौशल्य त्याला द्यावं. लगेच आपण त्याला वेल्डिंग किंवा फिटिंग कामाला पाठवणार नाही, पण निदान त्या व्यवसायाशी निगडीत छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची तोंड ओळख करून देणार आहे. आणि त्या तोंड ओळखीतून त्याला त्याची आवड समजली, त्याच्या क्षमता समजल्या तर आपोआपच तो त्या ट्रॅककडे वळणार आहे. म्हणजेच करिअर काय करायचा हा प्रश्न त्याच्यासमोर नसेल. आणि असे अनेक व्यवसाय आहेत की ज्या अनेक व्यवसायातून स्वतःचं जीवनचरित्र तो चालू शकेल. माझ्याबरोबर 1980ला 10वी पास झाला, पण तो काठावरती पास झाला, पुढचे शिक्षण त्याला घेणं शक्य नव्हतं. पण त्यांनी आपण असंच शिकवायचं म्हणून शिकवलेल्या एका विषयावरती आधारित स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि संसार उभा केला. तो विषय होता स्टोव दुरुस्ती. किती भांडवल लागतं माहिती आहे स्टोव दुरुस्तीला? एक मोठा पाना आणि एक वरचा छोटा पाना, एवढ्या 2 पानांच्या भांडवलावरती त्याचा व्यवसाय सुरू होता. आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती की तो स्टोव पिशवीमध्ये घालायचा, तिथं जाऊन थांबायचं, काम करून घ्यायचं आणि मगच घरी यायचं, दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळं छोट्याशा कौशल्यातून स्वतःचं आयुष्य किंवा स्वतःचं करिअर सुद्धा घडवता येतं. मग असे अनेक व्यवसाय आताही समाजामध्ये आहेत जे व्यवसाय मुलं करतील आणि स्वतःच्या पायावरती उभं राहतील. फक्त दोष जो आहे तो दोष म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यापासून आपलं काम अडतं, पण श्रमप्रतिष्ठा आपल्याकडे नसल्यामुळं आपण त्याच्या त्या कौशल्याला मान देत नाही, किंमत देत नाही. समाजामध्ये त्याला जेवढी मान्यता पाहिजे ती मान्यता मिळत नाही. पण तो हेलपाटे घातल्यानंतर सुद्धा सांगतो, येतो, काम काय ते बघतो आणि मग बाकी सांगतो. विशिष्ट 500 रुपये होते, नुसतं येऊन जायचे 500 रुपये होतील म्हणून तो येतो, 500 रुपये घेतो, पुन्हा जे काही काम असेल ते काम करून जातो. त्या कामाचे तुम्हाला द्यायचे तेवढे द्यावे लागतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो. आता आपल्याकडं घड्याळाचे मशीन वेगळ्या पद्धतीची, जुनी जी घड्याळ होती हातामधली, ही घड्याळं त्याच्या स्पेअर पार्ट दुरुस्ती करण्याची होती. वेशीमधलाच आमचा मित्र वामन म्हणून होता, रत्नबारकेच्या दुकानाच्या तिथंच त्याचा काळवडीचा वामन म्हणून होता. त्याच्याकडे आम्ही सहज गप्पा मारत बसायचो. तो त्या ठिकाणी साहित्य
खरेदी करायचा. खरेदी केल्यानंतर आम्हाला असं समजायचं की एका स्क्रू बसवायचे चावीचे, तो 20 रुपये घ्यायचा त्यावेळी. आणि त्या स्क्रूच्या 144चं पाकिट त्याला 20 रुपयेमध्ये मिळायचं. 144 ग्रोस म्हणजे 12 डझनाचा एक ग्रोस, 12 डझनाचा एक ग्रोस, 144 नगाचं पाकिट त्याला 20 रुपयामध्ये मिळायचं. पण ते घेऊन आपण काही करू शकत नव्हतो. ते त्याचं कौशल्य, ते घड्याळ उघडणं, तो खटका उघडून बसवणं. त्यामुळं अनेक क्षेत्रामध्ये कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये तसंच आहे. मोबाईल तुमचा किती भारी असू द्या, ज्याच्याकडे दुरुस्तीला जाता त्याला तुम्ही सर्टिफिकेट पण मागत नाही आणि शिक्षण पण विचारत नाही. तुमचा 15-20 हजाराचा मोबाईल त्याच्याकडे देता, तो पण काय त्याच्या पद्धतीने काम करायचं तर करतो आणि 800 रुपये 1000 रुपये त्याची फी तो घेऊन मोकळं होतो. व्यवसाय प्रत्यक्ष करणं ही गोष्ट वेगळी, पण व्यवसाय शिक्षणाची निगडीत छोटी छोटी कौशल्य कळणं गरजेचं आहे. आणि सोपं उदाहरण म्हणून सांगतो, समजा आपल्याकडे आपण या मुलांना इलेक्ट्रिशियन या कोर्सची बेसिक नॉलेज द्यायचं ठरवलं, तर बेसिक नॉलेज काय आहे? टाइप्स ऑफ स्विच, बटनांचे प्रकार. बटनांचे प्रकारमध्ये कमीत कमी 8 प्रकारची बटणं आपल्याला स्वतःला माहिती आहे. एक आपलं साधं बटन, ट्यूब लावणे आणि ट्यूब बंद करणे. डोरबेलला तेच बटन आहे का? डोरबेलसाठी वेगळं बटन काम करतं, म्हणजे त्याचं तंत्र वेगळं आहे. त्यानंतर जिन्यावरती आपण जे बटन लावतो, खाली आणि वर दोन्ही बाजूने ऑपरेट करणं, ते बटन तेच आहे का वेगळं आहे? ते वेगळं आहे. त्यानंतर 2-in-1 ची काही बटणं आहेत. उदाहरणार्थ चार्जिंगची जर तुमच्याकडे बॅटरी असेल गळ्यात घालणारी, तर तिचं पुढचं बटन हे समोरची हेडलाईट चालू ठेवतं, मागं ओढलं की स्लीप मोड आहे, आणि त्याच्या मागं ओढलं की नाईट लॅम्प किंवा ब्लिंकिंग स्टेप त्या ठिकाणी तयार होते. मिक्सरचं बटन वेगळं आहे, पंख्याचं बटन वेगळं आहे. आणि नवीन एक बटन आता बऱ्याच वर्षापूर्वी आलेलं करतात, डिमर नावाचं बटन आहे. म्हणजे रेडिओचा आवाज जसा तुम्ही कमी जास्त करता, तसाच पंख्याचा स्पीड सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. योग्य वातावरण निर्माण करणं, पालक समाजाची भूमिका, शिक्षकांना सक्षम करणं, शैक्षणिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची भूमिका, याच्यातल्या काही जी गोष्टी आहेत अंमलबजावणीशी निगडीत, त्या अंमलबजावणीशी निगडीत गोष्टी या शालेय प्रशासनात आणि धोरणात्मक निर्णयामध्ये येणार आहे. नेक्स्ट, शिक्षक स्वायत्तता आणि जबाबदारी. आपल्या वर्गामध्ये कशा पद्धतीने कामकाज करायचं याचा पूर्ण अधिकार, पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकाला आहे. जागेची गरज, उपक्रम कशा पद्धतीने घेणार आहोत, त्याला लागणाऱ्या साहित्याची गरज, ह्या सगळ्या व्यवस्था आपण प्रशासनाच्या मदतीने जर कार्य केल्या तर आपल्याला पाहिजे त्या ऍक्टिव्हिटीज आपल्या शालेय प्रेमिसेसमध्ये आपण करू शकतो. नेक्स्ट, काही ज्या गोष्टी थोड्या ओव्हरलूक करणं पुरेसं आहे त्या आपण करतोय. शाळा संस्कृतीमध्ये मूल्य, नियम, श्रद्धा महत्वाचे आहे, परस्पर कार्यपद्धती महत्वाची आहे. त्यानंतर मूलभूत घटक केल्यामध्ये परस्पर संबंध, नातेसंबंध, प्रतीके आणि व्यवस्था पद्धती. नेक्स्ट, शाळा व्यवस्थापन कशी असावी, शिक्षक, विद्यार्थी आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये कोरिलेशन अत्यंत महत्वाचा घटक आहे. थोडंसं आपण या घटकापासून पुढे जाऊयात. नेक्स्ट, तर आता या घटकापासून आपण थोडंसं वेगळ्या बाजूला जाऊयात. ते म्हणजे फाउंडेशन कोर्स आपण बघितला, पायाभूत. त्यानंतर 3री ते 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम बघितला. त्यानंतर टीचर एज्युकेशन आणि अडल्ट एज्युकेशन. टीचर एज्युकेशनची निगडीत आपल्याला फक्त एकच वाक्य आहे किंवा 2 वाक्य आहेत. डीएड ही शैक्षणिक पात्रता अजूनही प्रायमरी बेसवरती कंपल्सरी आहे, त्यामुळे डीएड बंद होणार नाही. गरज पडल्यास अभ्यासक्रमामध्ये बदल होईल आणि त्याच्या नावामध्ये बदल होईल, नावात आणि अभ्यासक्रमामध्ये बदल होईल. पण डीएड ही कन्सेप्ट तशीच जागी राहणार आहे, कारण डीएड शैक्षणिक पात्रता ही प्राथमिक स्तरावरती आवश्यक पात्रता मानली आहे. बीएडच्या बाबतीमध्ये 3 प्रकारचे पॅकेज तयार केले. 3 प्रकारचे पॅकेज काय आहेत? एक पॅकेज आहे ट्रेंड ग्रॅज्युएट. हे ट्रेंड ग्रॅज्युएट म्हणजे 4 वर्षाचा अभ्यासक्रम. चुकून त्याला कोणीतरी 4 वर्षाचं बीएड म्हणलेलं आहे. 4 वर्षाचं बीएड नाही, ग्रॅज्युएशन प्लस प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळून 4 वर्षाचं पॅकेज आहे. म्हणजे ज्यांनी अगोदरच निश्चित केलेले की मला शिक्षक व्हायचं आहे, त्यांनी ऍडमिशन घेताना या 4 वर्षाच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला ग्रॅज्युएशनचं पण सर्टिफिकेट मिळेल
म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे बीएडचं पण सर्टिफिकेट मिळेल. अशा पद्धतीचं हे 4 वर्षाचं ग्रॅज्युएट प्लस बीएडचं पॅकेज आहे. काही जणांना उशिरा दृष्टांत होतो की आपल्याला शिक्षक व्हायचं, त्यांच्यासाठी मग दुसरी व्यवस्था आहे की आत्ताची ती म्हणजे 2 वर्षाचं बीएड. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला बीएड करायचं, तर त्यांच्यासाठी 2 वर्षाचं बीएड आहे. आणि काही जणांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शिक्षक व्हायचं ठरतं, त्यांच्यासाठी 1 वर्षाचं बीएड. अशा पद्धतीनं 4 वर्षाचं बीएड, 2 वर्षाचं बीएड आणि 1 वर्षाचं बीएड अशा 3 व्हरायटी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि उच्च शिक्षणाच्या बद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, त्याची स्वतंत्र कमिटी काम करते. परंतु वैशिष्ट्य म्हणून सांगतो फक्त की मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा प्रकार सिनियर कॉलेजला येतो आहे. आपल्याकडं ग्रॅज्युएशन केल्याशिवाय त्याला कुठलाही ऑथेंटिक व्हॅल्यू दिली जात नाही. परंतु जसं आपण हिंदीच्या किंवा संस्कृतच्या परीक्षेला प्रवेशिका म्हणतो, एक टप्पे आपण त्याला पुढचे देतो, एलिमेंटरी म्हणतो, इंटरमिजिएट म्हणतो, तसं 1 वर्षाचं ग्रॅज्युएशन, 2 वर्षाचं ग्रॅज्युएशन आणि 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन अशा पद्धतीने त्या वर्षी जरी तो 1 वर्षानंतर बाहेर पडला तरी 1 वर्षाचं सुद्धा त्याला ग्रॅज्युएशनचं जे काही प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र घेऊनच तो बाहेर पडेल. अशा पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आता आपल्याला ज्या 2 मुद्द्यावरती चर्चा करायची आहे ती आहे मूल्यमापनाशी निगडीत 10वी आणि 12वी. त्या 2 वेगळ्या स्लाइड आहेत, आपण बघूयात. आणि नंतर बायफर्केशन विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्रे अशा पद्धतीने होतं. आत्ताच्या विद्यमान परिस्थितीनुसार पहिले 6 विषय जसेच्या तसे आहेत, 3 भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे. NEPच्या पॉलिसीमध्ये वापरलेला एक शब्द असा आहे की यापुढे कोणतेही विषय मुख्य विषय नसतील, सहशालेय विषय नसतील आणि शाळा बाह्य नसतील. याचा अर्थ सगळ्याच विषयांना समान मान्यता किंवा समान वेटेज देणं अपेक्षित आहे. आणि मग हे 4 पुढचे जे विषय आहेत क्रमांक 7, 8, 9, 10 याच्यामध्ये आर्ट एज्युकेशन हा एक विषय दिलेला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन दुसरा विषय दिलेला आहे, फिजिकल एज्युकेशन तिसरा विषय आहे आणि व्होकेशनल एज्युकेशन असा 4था विषय दिलेला आहे. आता एक थोडं मगाशीच्या मुद्द्याची चर्चा म्हणून मी करतोय की विषय निवडीचं स्वातंत्र्य आपण आत्ता NEPमध्ये देतोय, असं एक हायलाइट पॉईंट आपण काढलेला होता. असं विषय निवडीचं स्वातंत्र्य आतापर्यंतच्या अभ्यासक्रमात आहे किंवा नाही? कुठं आहे सांगा बरं. मराठी आणि IT 10वी पर्यंत आपण बघूया. 10वी हिंदी पूर्ण, संस्कृत पूर्ण किंवा हिंदी संस्कृत संयुक्त. अजून कार्यानुभवमध्ये अजून थोडंसं सांगतो की जोपर्यंत आपला संबंध तिथपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या कन्सेप्ट तेवढ्याच राहते. पण पुणे परिसरामध्ये जर गेलं तुम्ही तर तिथं उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत, त्यांची फर्स्ट लँग्वेज काय असेल? उर्दू. तसंच सिंधी आहे, बंगाली आहे, पंजाबी आहे, कानडी आहे, तेलुगू आहे, त्या माध्यमाच्या शाळा अस्तित्वात आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांची फर्स्ट लँग्वेज ही त्या शाळेची जी मान्यता आहे ती शाळा जर सिंधी माध्यमाची असेल तर त्यांची फर्स्ट लँग्वेज तीच असणार आहे. अशा पद्धतीनं किमान 8 भाषांमधून ही मुलं शिकू शकतात म्हणजे माध्यम म्हणून. त्यानंतर भाषा निवडीचं स्वातंत्र्य आपण तिथं बघितलेलं आहे. 2008 पर्यंत आपल्या बोर्डाच्या पॉलिसीमध्ये सामान्य गणित आणि मुख्य गणित असे 2 विषय होते. त्यापैकी एक विषय तुम्हाला निवडायची संधी होती. कार्यानुभव हा जर विषय आपण डोळ्यासमोर घेतला तर या विषयाच्या हेडखाली 57 विषयांची यादी. अर्थात आपण शाळेमध्ये कुठली राबवतो त्या आपल्या मर्यादा आहे, पण एकूण 57 विषयांची यादी देत आहे. आणि सहज नजर टाकायची झाली तर काय काय विषय आहेत. मग अशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आणि मी शिकत होतो तेव्हापासूनचे विषय ते तो दुरुस्ती आहे, घरगुती उपकरणांची निगा आहे, कुंडीतील लागवड आहे, कागद काम आहे, शिवणकाम आहे, चित्रकला आहे, अगदी एलिमेंट्स ऑफ बुक किपिंग, जमा खर्चाची मूलतत्वे अशा सुद्धा बुक बाइंडिंग
टाकाऊपासून टिकाऊ असे अनेक विषय त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये स्काउट, गाईड, MCC, NCC, RSP असे वेगवेगळे विषय आहेत. त्याच्यापैकी कोणताही विषय जे मुलं निवडतील किंवा शाळेमध्ये जी व्यवस्था आहे त्याच्यातला विषय निवडीचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं मर्यादित स्वातंत्र्य इथं आपण यापूर्वी देखील दिलेलं आहे. अजून एक तुमच्या अनुभवाशी निगडीत नसलेला विषय आहे पण माहीत असं म्हणून विचारतोय. समजा कलकत्त्यातून एक पालक नारायणगावच्या बँकेमध्ये सर्व्हिसला आले ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरला तो मुलगा तुमच्या शाळेमध्ये ॲडमिट केला, तुम्ही प्रवेश घेतला तुम्ही. आता त्याचा 10वीचा फॉर्म भरायचा आहे. त्याची तिकडची बंगाली भाषा त्याची फर्स्ट लँग्वेज होती आणि तुमच्या शाळेमध्ये ती व्यवस्था नाही. आता त्या मुलाचं काय करायचं? तर त्याच्यावरती उत्तर आहे बंगाली भाषेची शिकवण्याची व्यवस्था तुमच्या शाळेमध्ये नाही पण बंगाली भाषेची परीक्षा घेण्याची व्यवस्था आमच्या बोर्डमध्ये आहे. त्यामुळं फक्त एक सेफ कॉर्नर म्हणून पालकांनी या विषयाची तयारी करून घेण्याची जबाबदारी आमची आहे असं हमीपत्र द्यायचे आणि त्या हमीपत्राच्या आधारे त्या मुलाचा फॉर्म आपण भरू शकतो. त्याची परीक्षा बोर्ड घेईल, पेपर तपासेल, त्याचा निकाल तयार करेल. यालाच आपण काय म्हणूया आउटसोर्सिंग किंवा टायर. समजा बंगाली भाषा तुमच्या शाळेमध्ये शिकवत नाही पण बंगाली भाषेचा क्लास कुठेतरी गावामध्ये आहे, तो शिकून तो परीक्षा देणार आहे म्हणजे आउटसोर्सिंगचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत. आणि विषय निवडीचं स्वातंत्र्य जे आतापर्यंत आपण मर्यादित म्हणत होतो त्याला आपण छोटंसं रूप देऊयात. साधारणपणे ठराविक विषय जर सोडले तर 10वीपर्यंत शिक्षण हे राईस प्लेटच्या प्रकारचं आहे. राईस प्लेट त्याच्यामध्ये जे काही कंटेंट निर्मिती ठरलेले फार ऑप्शन काय आहे, तुम्हाला पुरी घ्यायची का चपाती घ्यायची एवढा ऑप्शन तुमच्याकडे आहे. बाकी फारसं स्वातंत्र्य तुम्हाला नाही. पण 11वी-12वीच्या बाबतीमध्ये मात्र आता आपण मल्टीडिसिप्लिनरी ही कन्सेप्ट आणतोय आणि मल्टीडिसिप्लिनरी याचाच अर्थ असा की आतापर्यंत आर्ट, कॉमर्स, सायन्स हे जे वॉटर टाईप कंपाऊंड केलेले होते म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज इकडचा चमचा सुद्धा तिकडे न्यायचा नाही, तसं जे वॉटर टाईप कंपाऊंड होते ते वॉटर टाईप कंपाऊंड या NEP मध्ये आपण बंद केलेले आणि आता त्याची अंमलबजावणी आपण वेगळ्या पद्धतीने करू. थोडासा फ्लो चार्ट सांगतो तुम्हाला. फ्लो चार्ट असा असतो की NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी डिक्लेअर झाली, त्याच्यावरती NCF म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार झालं. त्याच्यानंतर आत्ता आम्ही जे काम करतोय ते आहे SCF-SE स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा. SE म्हणजे सेकंडरी एज्युकेशन. हे आम्ही जे काही काम करू त्याचा मसुदा तयार होईल, तो पब्लिक डोमेनला तुम्हाला उपलब्ध होईल. तुम्ही तो वाचायचा आहे, त्याच्यात तुमचे काही प्लस मायनस पॉईंट असतील ते सुचवायचे, ते पुन्हा आम्ही रिव्ह्यू करणार. सुचवलेले मुद्दे स्वीकार करण्याजोगे असतील तर स्वीकार करणार, नसेल तर कोणत्या कारणामुळे तुमचा मुद्दा स्वीकारता येणार नाही त्याचं रिझनिंग पण देणार आणि अशा पद्धतीनं बाहेर पब्लिक डोमेनला दिलेला ड्राफ्ट अपडेट होणार आणि फायनलाइज होणार. हा फायनलाइज झाल्यानंतर त्याच्यावरती तयार होणार त्याला म्हणायचं अभ्यासक्रम सिलेबी. चुकून माकून काही जणांना माहीत असेल की 10वीचा अभ्यासक्रम ज्यावेळी बदलायचा त्यावेळी तो बदलल्यानंतर एक साधारण ठोकळ्याच्या आकाराची पुस्तिका बोर्डाकडून सगळ्यांना दिली जायची, त्याला म्हणायचं सिलेबी अभ्यासक्रम. या अभ्यासक्रमामध्ये जे दिलेलं आहे ते नंतर पाठ्यक्रम तयार करण्यासाठी उपयोगी पडतं आणि पाठ्यक्रम तयार केल्यानंतर त्याच्या आधारे तयार होतं ते पाठ्यपुस्तक आणि या पाठ्यपुस्तकावरची मूल्यमापन कोणकोणती कौशल्य आपल्याला तपासायची त्याच्यावरती आधारित मूल्यमापन प्रक्रिया त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे आत्ता तुम्ही वर्गामध्ये अंमलबजावणीच्या ज्या स्टेजला ते 6व्या ते 7व्या स्टेजला आहे आणि आत्ता आपलं जे काम आहे ते 3 नंबरच्या स्टेजला आहे. NEP, NCF आणि आत्ताचे काम आहे ते SCF. याच्यानंतर अभ्यासक्रम होणार आहे, त्याच्यानंतर पाठ्यक्रम होणार आहे, त्यानंतर पाठ्यपुस्तक आणि मूल्यमापन आणि त्यानंतर आपलं एक रोटेशन आहे. त्या रोटेशननुसार मगाशी आपण जे 5, 3, 3, 4 जे बघितले त्यापैकी 3, 4, 4च्या स्टेजमध्ये प्रत्येक एंट्री पॉईंटला अभ्यासक्रम म्हणजे नवीन पुस्तक येतं, प्रत्येक एंट्री पॉईंटला येतं.
नॅचरल बोर्डनी 30 मुलं पुढच्या बॅचला जातात त्यावेळी त्यांना त्याच्या पुढचं पुस्तक येतं, त्याच्या पुढचं पुस्तक येतं, असं 3 ते 4 वर्षामध्ये संपूर्ण पुस्तकं बदलण्याची जी रचना आहे ती त्या पद्धतीनं काम करते. आता मनामध्ये काही प्रश्न असतील. मी 2025ला रिटायर आहे, राहिले माझे 8च महिने. तर किमान मगाशी आपण जी चर्चा केली त्यानुसार पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर होणं आणि निदान धोरण काय आहे हे मला स्वतःला जर पूर्ण माहीत असेल तरच मी इतरांना सांगू शकतो किंवा त्यांच्या मनातल्या कल्पना दूर करू शकतो. कारण पुढच्या वर्षीचं आम्हाला क्लासेसचं नियोजन करायचं आहे, त्यामुळे पुस्तक बदलणार कसं असे पण बऱ्याच ठिकाणी येतात. म्हणजे शिक्षकांच्याच पातळीवरती इतकी वाईट परिस्थिती आहे की अंमलबजावणी कधी होणार, काय होणार त्याच्या बाबतीमध्ये स्पष्टता नाही. आणि शासन अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये स्पष्ट जाहीर करतं. हे कधी जाहीर करतं तर तुमची पुस्तकांची नोंद मागणी केली जाते, पुस्तकांची नोंदणी करा. तर यावर्षी नव्यानं पुस्तकं येणार आहेत हे शासन जानेवारीमध्येच डिक्लेअर करतं. त्यामुळे ज्या जानेवारीला डिक्लेअर होईल तोपर्यंत तरी काळजी करायचं कारण नाही. ठीक आहे, आपण 11वी-12वीचं आता मगाशी आपण 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रम प्रक्रियेला राईस प्लेट म्हटलं होतं, तसं इथं आता मी नाव देतो आहे बुफे मेनू, बुफे डिनर. तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या हाताने घ्यायचं आहे. आणि मग याच्यातल्या गाईडलाईन काय आहेत ते आपण बघूया. त्या गाईडलाईन अशा आहेत की पहिल्या गटामधल्या तुम्हाला कोणत्याही 2 लँग्वेज निवडता येतील. आता थोडंसं आधी जाऊयात आपण. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक हा जो गट आहे तिथं L1, L2, L3 आणि नंतर R1, R2, R3 अशा 3 गटामध्ये आपल्याला काम करायचे. तरी पण मातृभाषेचा जर विचार केला तर आपल्याकडं मराठी आपली मातृभाषा, त्यामध्ये ती पहिली भाषा आहे. त्यानंतर पहिलीपासून इंग्रजी हे धोरण आपण रामकृष्ण मोरेंच्या काळामध्ये 2000 पासून स्वीकारलेलं आहे. त्यामुळे या 2 भाषा आपल्याकडं कंपल्सरी असतील. आणि निवडायची ज्यावेळी संधी येईल त्यावेळी 3री भाषा त्या मुलांना निवडायची आहे. आता इथं पहा, लँग्वेज जो गट आहे या लँग्वेज गटामध्ये सांगितलेलं आहे की एक भारतीय भाषा आपल्याला निवडायची कंपल्सरी मिळेल. त्यानंतर इतर भाषेमधली एक भाषा निवडायची आहे. तिच्यामध्ये काय आहे, मॉडर्न इंडियन लँग्वेजेस आहेत, क्लासिकल लँग्वेजेस आहेत आणि फॉरेन लँग्वेजेस आहेत. यापैकी कोणत्याही 2 भाषा शिकण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. त्या भाषांचं कॉम्बिनेशन आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे 6 विषय मला कंपल्सरी आहेत किंवा 6 विषय निवडायचेच आहेत आणि 1 विषय तुम्हाला ऑप्शनल म्हणून पण निवडण्याची संधी आहे. म्हणजे 12वीचे मुख्य विषय 6च आहेत. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की मला 7 विषय शिकायचे तर तो 7वा विषय सुद्धा घेऊ शकेल. अशा पद्धतीने 7 विषय जास्तीत जास्त आणि कमीत कमी 6 विषय पैकी 2 भाषा कंपल्सरी. आता पुढचा जो गट आहे ग्रुप 2, या ग्रुप 2 मध्ये आर्ट एज्युकेशनची निगडीत विषयांची यादी दिलेली, फिजिकल एज्युकेशन अँड वेलबिंग याची यादी दिलेली आणि वोकेशनलची यादी दिलेली आहे. हा झाला दुसरा गट. तिसरा आणि चौथा गट आहे आता या ठिकाणी. या 3ऱ्या आणि 4थ्या गटामध्ये तिसरा जो गट आहे त्याचा क्लबिंग आहे, सोशल सायन्स आणि इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट यांचा एक गट केलेला आहे. आणि 4था जो गट केलेला आहे तो मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि सायन्स याचा केलेला आहे. अशा पद्धतीनं पहिला गट भाषेचा, दुसरा आर्टचा, तिसरा सोशलचा आणि तिसरा मॅथ्सचा असं आपण म्हटलं तरी चालेल. आता हे झालं स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य का दिलं याचं कारण पण आपल्याला माहिती आहे. ते कारण म्हणजे अनेक वेळा आपण यशस्वी लोकांच्या मुलाखती ऐकतो त्यावेळी ते म्हणतात की मला इंजिनियर व्हायचं होतं पण मी क्रिकेटियर झालो, मला डॉक्टर व्हायचं होतं पण मी वेगळ्या क्षेत्रामध्ये गेलो. याचा सोपा अर्थ असा की माझी व्यावसायिक गरज वेगळी होती आणि माझी वैयक्तिक गरज वेगळी होती. त्याची सांगड योग्य रीतीने घालता आली नाही. म्हणून आपण इथे किमान 2 वर्षाचं स्वातंत्र्य त्या मुलाला देतोय. त्याचं पुढचं करिअर समजा मेडिकल इंजिनिअरिंगचं आहे तर त्यांनी सायन्स फॅकल्टी मधले 2 विषय निवडावे आणि त्याला स्वतःला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आवड आहे तर तो विषय त्यांनी शिकावा. अजून एका विषयाची समजा पॉलिटिक्सची त्याला आवड आहे
पॉलिटिकल सायन्सची आवड आहे किंवा पत्रकारितेची आवड आहे तर तो विषय त्यांनी शिकावा. अशा पद्धतीने 2 विषय त्याच्या आवडीच्या छंदाशी निगडीत असले तरी चालतील, 2 विषय त्याच्या करिअरशी निगडीत त्यांनी घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता हे स्वातंत्र्य देत असताना फॅकल्टीचं काम कसं करणार, वर्कलोड कसा असेल, हे सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत. परंतु फक्त आपण आता विद्यार्थ्याच्या नजरेतून ह्या स्वातंत्र्याचा वापर कसा करता येईल ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. हे मॉइस्चरचं कॉम्बिनेशन आहे. पहा या ठिकाणी मी तुमच्या समोर एक काल्पनिक चित्र तयार केलेलं आहे. पहा कॉमर्सची आवड असणारा विद्यार्थी त्यांनी काय केले, पहा हिंदी आणि इंग्रजी विषय निवडले आणि उरलेले विषय बिझनेस स्टडीज, अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स आणि बिझनेस मॅथमॅटिक्स हा त्याच्याशीच निगडत असलेला पण आतापर्यंत वंचित असलेला असा विषय आहे तो त्याला इथून पुढं घेण्याची परवानगी आहे. त्याच फॅकल्टी मला दुसरा विद्यार्थी आहे त्याने बंगाली आणि इंग्लिश या 2 भाषा निवडल्या आणि बिझनेस स्टडी अकाउंटिंग घेतलेलं आहे, बिझनेस मॅथमॅटिक्स घेतलेलं आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या आवडीचा फाईन आर्ट्सचा विषय घेतलेला आहे. पुढचं कॉम्बिनेशन सायन्सचं तेलुगू आणि संस्कृत भाषा शिकतोय तो, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री विषय घेतलेले आणि सस्टेनेबिलिटी आणि क्लायमेट चेंज पर्यावरणाशी निगडीत विषय त्यांनी घेतलेला आहे. जवळपास विज्ञानाशी जवळपास जाणार तो विषय आहे. पुढचं कॉम्बिनेशन आहे गुजराती, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेतलेलं आहे, इंडियन क्लासिकल म्युझिक घेतलेलं आहे आणि ऑप्शनलमध्ये मॅथमॅटिक्स हा 7वा विषय सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. हे सगळं कल्पनाचित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते. तर त्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती आहे. आपण शाळेत शिकत असताना ICT विषय आपल्याला नव्हता, नंतर तो आला, नंतर आपण त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या मुलांना शिकवलं आणि ते शिकवण्याची तुमची क्षमता का आहे तर ज्याला शिकवायचंय तो विद्यार्थी आहे 10वीचा आणि त्याच्यापेक्षा किमान 5 इयत्ता आपण वरच्या शिकलेलो आहोत. त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या बेसिक स्किल देण्याएवढी क्षमता आपल्याकडे आहे आणि शॉर्ट कोर्सची तरतूद पण करणार आहे. अजून एक आपल्याला सपोर्टिंग रोल आहे तो म्हणजे ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे फुल टाईम, वर्कलोड कमी असेल तर पार्ट टाइम, त्याच्यापेक्षा कमी असेल तर CHB अशा पद्धतीने आपल्याला आपण काम करतो. पण मगाशी मी सांगितलं ते आउटसोर्सिंगचं तत्व किंवा पॅकेजचं तत्व इथं आपल्याला इथून पुढं ज्युनियर कॉलेजच्या बाबतीमध्ये वापरावं लागणार आहे. माझ्याकडे जी फॅकल्टी आहे, माझ्याकडे जेवढे काही लेक्चर्स आहेत, जेवढे विषय माझ्याकडे उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा 2 वेगळे विषय एका विद्यार्थ्याने निवडले. त्याची व्यवस्था माझ्याकडं नाही. त्याची व्यवस्था समजा पिंपळवंडीमध्ये उपलब्ध आहे किंवा मनसरला उपलब्ध आहे तर ती मुलं तेवढ्या विषयापुरती मनसर किंवा पिंपळवंडीला जॉईन होतील. त्याच्या उलट पिंपळवंडी आणि मनसरच्या कॉलेजला जे 2 विषय आहेत ते विषय तुमच्याकडे आहेत, ती मुलं तुमच्याकडं अटॅच होतील आणि देशोदेशीचे शालेय शिक्षण नावाची व्याख्यान मला होती. त्याच्यामध्ये ऐकलेला विषय असा आहे की इतर देशामध्ये आपण जसे विषय शिक्षक वर्ग बदलतो तसे शिक्षक वर्ग बदलत नाही. शिक्षक जागेवर असतात, विद्यार्थी वर्ग बदलतो. तो विद्यार्थी वर्ग बदलण्याचाच प्रकार आपण या ठिकाणी या टायप किंवा आउटसोर्सिंगच्या माध्यमातून करणार आहोत. याच्यातून आता आपण जरी हे बघितलं असलं हे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य जरी असलं तरी असे ऑड कॉम्बिनेशन, मिसमॅच कॉम्बिनेशन किती टक्के मुलं निवडतील हा विषय वेगळा आहे. उपलब्ध कंटेंटच्या पेक्षा चाकोरी बाहेर जाण्याचा विचार करणारे फारही मुलं असतील आणि शेवटी ज्याला ते आणि तेच पाहिजे त्याला शहरामध्ये जावं लागेल, महानगरामध्ये जावं लागेल किंवा अगदी दिल्ली, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी सुद्धा जावं लागेल की त्याची गरज आहे. त्यामुळे तो त्याची जाण्याची गरज आहे. अशा पद्धतीनं टायप आणि पॅकेजच्या माध्यमातून हे विषय आपल्याला जी सोय आपल्याकडे नाही ती सोय दुसऱ्याकडे करावी लागेल. आणि या सगळ्या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे ज्याला आपण रेअर कॉम्बिनेशन म्हणतो किंवा ज्या फॅकल्टीला 10 पेक्षा कमी मुलं प्रवेश घेतात अशांसाठी 16 फ्री टू एअर DTH चॅनल शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
आणि त्या माध्यमातून त्यांनी त्या रेअर विषयांचं शिक्षण घ्यावं, तयारी करावी आणि परीक्षेला परफॉर्म करावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे. या सगळ्या अपेक्षा हे सगळे कॉम्बिनेशन तुमच्या डोळ्यासमोर जरी दिसत असते तरी ज्यावेळी अंमलबजावणी सुरू होईल तिथून पुढे 4 ते 5 वर्ष म्हणजे साधारण 2030 पर्यंत एक टार्गेट प्लॅन दिलेला आहे. तोपर्यंत ही सगळी व्यवस्था अस्तित्वात येईल. याच्यातले ड्रॉबॅक काय असतील ते बघून पुन्हा काही रिवाईज सूचना करायची गरज पडली तर त्या रिवाईज केल्या जातील. अशा प्रकारच्या सुविधा आणि अशा प्रकारच्या कन्सेप्ट या NEP, NCF, SCF या स्टेजवरती आपल्यासमोर आलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे एक ॲट ए ग्लान्स पॉलिसी आणि त्याच्यातले काही वैशिष्ट्य याच्यावरती आपल्यासमोर सादरीकरण या ठिकाणी मी केलेलं आहे. काही शंका असतील तर आपण शाळा प्रवेशोत्सवाचा जो उपक्रम घेतला तो या NEPच्याच धोरणाचा एक भाग होता. म्हणजे पहिली मुलं जी शाळेमध्ये 5वीमध्ये दाखल होतात किंवा पहिलीमध्ये दाखल होतात त्यांचं स्वागत करण्याचा जो उपक्रम आहे तो या NEPच्या अंतर्गत आपण होता. त्यानंतर 2 वर्षापूर्वी दिवाळीमध्ये सुट्टीवर असताना आपण धावत पळत एका कामासाठी शाळेत आलो होतो. आठवतंय? सुट्टी होती दिवाळीची. नासचं मूल्यांकन होतं. NAS नास ती मुलांची परीक्षा घ्यायची होती. त्या परीक्षेसाठी आपण धावत पळत आलेलो होतो. ते सुद्धा याच्यातच आहे. निपुण भारत असेल किंवा अनेक उपक्रम जे आहेत ते सगळे या NEPची निगडीत ध्येय धोरणानुसार चालू आहे. आणि FLN आपण मुलांकडनं काय मागतोय तर पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. म्हणजे 3रीच्या मुलाला काय आलं पाहिजे तर पायाभूत साक्षरता त्याला आली पाहिजे आणि संख्याज्ञान आलं पाहिजे. खरं तर गणिताच्या बाबतीमध्ये सहज प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच वेळा गणित अवघड जातं किंवा गणित जमत नाही असं आपण म्हणतो. त्याचं कारण असं आहे की गणिताची जी काही अंमलबजावणीची पद्धत आहे त्याच्यामध्ये दोष आहे. त्या मुलाला 100 रुपयाची नोट दिल्यानंतर तो 40 रुपयाचा आईस्क्रीम घेतो आणि 10 रुपयाची एक नोट आणि 50 रुपयाची नोट मोजून आणतो. कमी पैसे दिले तर तसंच निघून येतो नाही. म्हणजे त्या पद्धतीने तो काम करतो. अशिक्षित मावशी भाजी विकताना सुद्धा समजा 35 रुपये झाले तर पहिल्यांदा ती तुम्हाला 5 रुपये देते. म्हणजे ती एककचा विचार करते. त्यानंतर 60 रुपये देते म्हणजे दशकचा विचार करते आणि 500ची नोट दिली असेल तर 100च्या 3 नोटा देते म्हणजे शतकचा विचार करते. म्हणजे थिंकिंग प्रोसेस तीच आहे. पहिल्यांदा एकक, दशक, शतक आणि कृती सुद्धा ती त्याच पद्धतीने करते. हे आपण फळ्यावरती अंमलबजावणी शिकवताना असं करायला शिकवतो पण व्यवहारामध्ये सुद्धा ती त्याचाच वापर करते. आणि किमान 2 नियम जर योग्य त्या स्टेजवरती मुलांना शिकवले, पक्षांतराचे नियम आणि चिन्हांचे नियम, हे 2 कन्सेप्ट जर मुलांना योग्य त्या स्तरावरती शिकवले तर तिथून पुढे गणिताचा कुठलाही प्रॉब्लेम सोडवायला त्याला अडचण येणार नाही किंवा ज्या कॉमन चुका होतात त्या होणार नाही. परंतु यापूर्वी झालेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे किंवा नाही याची तपासणी न करताच आपण पुढे जात राहतो. CCच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा वाईट अभिप्राय दिले जातात. 8वीपर्यंत ढकलपट्टी साधली वगैरे. परंतु CCचा उद्देश चांगला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये आपण कमी पडलो किंवा आपण सुरुवातीला प्रामाणिकपणे काम करत होतो पण बाकीचे जातात त्याच मार्गाने आपण नंतर जायला सुरुवात केली. परंतु मूल्यमापनाची तंत्र योग्य पद्धतीने शिकली तर गरज आहे. आणि निपुण भारतची जी उद्दिष्ट आहेत ती सगळी या NEPला निगडीत आणि त्या ध्येय धोरणाशी निगडीत आहेत. त्यामुळं FLN म्हणजे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ही मूलभूत गरज आहे. ती मूलभूत गरज पूर्ण केल्याशिवाय आपल्याला मुलांचे पुढचे जे विकास आहेत किंवा वेगळे टप्पे त्याकडे जाता येणार नाही. मूल्यमापनामध्ये जेव्हा स्ट्रक्चर ठरतो त्यावेळी मला सांगितल्याप्रमाणे पाठ्यक्रम अभ्यासक्रम काय आहे आणि त्यानुसार लर्निंग आउटकम आपल्याला कशा पद्धतीनं तपासता येतील याचा विचार आपण करतो. प्रश्नपत्रिका निर्मिती आणि स्क्रुटिनी समितीमध्ये काम करत असताना सुद्धा हे जाणवू येतात की पेपर तयार करणाऱ्याला ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य याची बाउंड्री लाईन स्पष्ट सांगता येत नाही. म्हणजे हा प्रश्न आकलनावरती आहे का कौशल्यावरती आहे का उपयोजनावरती आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न जे विचारले जातात ते योग्य पद्धतीने दिले जात नाहीत आणि त्यामुळे मूल्यमापन होताना दोष निर्माण होतो. परंतु अजूनही पूर्वीची आपण ज्यावेळी निकाल शाळेचे पाहत होतो त्यावेळी 70-80% निकाल म्हणजे खूप वाटत होतं कारण अंतर्गतचे समावेश त्यावेळी झालेला नव्हता.
2008 पासून तो समावेश झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापन मोठ्या प्रमाणावरती दिले गेलं. 20 मार्क शिक्षकाच्या हातात हे मान्य, पण ते हातातले मार्क विद्यार्थ्याच्या मार्कात रूपांतरित होण्यासाठी त्यांनी जे काही केलं पाहिजे ते केलेलं आहे किंवा नाही याची खात्री न करता आणि दुर्दैवानं तुम्ही दिलेले मार्क हे अधिकृत मार्क आहेत असंच बोर्ड गृहीत धरतं. त्याचं कुठलंही क्रॉस चेकिंग व्हेरिफिकेशन होत नाही आणि त्यामुळं या अंतर्गत मूल्यमापनाचा मोठा फटका बसला. आणि 1 वर्षी बोर्डाच्या बाजूने निर्णय पण घेतला होता की लेखीमध्ये एवढे टक्के मार्क असतील तरच अंतर्गतचे मार्क गणना करण्यात येतील, परंतु मोठ्या प्रमाणात त्याला विरोध झाला आणि त्यामुळे अंतर्गतचे मार्क तसेच राहिले. आता नेमक्या मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये अजूनही आपली जी भूकंपट्टी आहे किंवा स्मरणावरती आधारित जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे तिला आता ओपन बुक टेस्टचा एक पर्याय येतोय. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, खात्याअंतर्गत जेवढे काही प्रमोशन होतात ते प्रमोशन होण्यासाठी ओपन बुक टेस्ट दिली जाते आणि ओपन बुक टेस्ट ही सगळ्यात अवघड परीक्षा आहे. ओपन बुक टेस्ट ही सगळ्यात अवघड परीक्षा आहे. त्याचं कारण असं की आपल्याकडे ओपन बुक टेस्टला जर तुम्ही स्वाध्यायाचेच प्रश्न विचारणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही. ओपन बुक टेस्टला प्रश्न विचारण्याचं कौशल्य वेगळे आणि ते प्रश्न विचारण्याचं कौशल्य असं आहे की समजा वर्गोन्नतीचे नियम, प्रमोशनचे नियम शोधा असं तुम्हाला सांगितलं आणि त्याचं परिपत्रक तुम्हाला दिले तर पहिल्या पानावरच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये, दुसऱ्या पॅराग्राफच्या मधल्या पॅराग्राफमध्ये, तिसऱ्या पानावरच्या चौथ्या पॅराग्राफमध्ये अशा 3 ठिकाणी त्याचं उत्तर असतं. ते तुम्हाला एकत्र करावं लागतं, त्याची समरी तयार करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर द्यावं लागतं आणि ते उत्तर सुद्धा तुम्हाला पुस्तकी भाषेत नाही तर स्वतःच्या भाषेमध्ये द्यावं लागतं. म्हणजे ही सगळी कौशल्य विकसित होण्यासाठी ओपन बुक टेस्ट येते आता हळूहळू. आणि दुसरा एक कन्सेप्ट जो आहे, आपल्याकडे कृतीपत्रिका आल्या, फक्त डिझाईन बदललं. प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी कृतीपत्रिका आल्या, डिझाईन बदललं, आकृती आल्या, चौकोन आले, पण प्रश्न विचारण्याची जी दिशा आहे ती गाळलेल्या जागा भरा आणि सहसंबंध ओळखा त्याच्या पलीकडे गेलेली नाही. म्हणजे जे कौशल्य आपण पहिल्या प्रश्नामध्ये अगोदरच घेतलेले, जोड्या लावा आणि सहसंबंध ओळखा, गाळलेले शब्द भरा, त्याच्या पलीकडे ते गेलेले नाही. त्यामुळे कृतीपत्रिका विचारताना सुद्धा आव्हानात्मक प्रश्न त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रश्नपत्रिका विचारण्याचं, प्रश्नपत्रिका निर्मितीचं कौशल्य हे बदलणं भावी काळामध्ये अपेक्षित आहे. आणि मूल्यमापनाच्या ज्या पद्धती आहेत आपल्याकडच्या त्या मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये सुद्धा बघा, आपण भाषण आणि संभाषण कौशल्याचे मार्क देतो, किती प्रमाणात ते मार्क, ते गुण विकसित झाले मुलांकडे, तरी पण आपण परंपरा म्हणून ते मार्क देतो. इतकंच काय, तुमच्या सगळ्यांचा आदर राखून शिक्षक म्हणून आपण आयुष्यभर मुलांसमोर बोलत असतो, पण या कार्यक्रमात जर कोणाला 1-5 मिनिटं बोलायला सांगितलं तर जाहीर मागा असतं, कारण विषयाच्या पलीकडे बोलण्याची सवयच नसते. त्यामुळे ही कौशल्य योग्य पद्धतीने विकसित होणं गरजेचं आहे. आणि त्याला क्षेत्रभेटीचा आधार आहे, आपल्याकडं फील्डवर्कचा आधार आहे. मग अशी वोकेशनलच्या बाबतीमध्ये म्हटल्याप्रमाणे या मुलांना प्रत्यक्ष काम करू द्या, त्या क्षेत्रभेटीमध्ये काम कसं चालतं, त्याची कौशल्य कोणती याचं निरीक्षण करू द्या. आणि व्यावसायिक काम करायची गरज नाही, पण कमीत कमी संक्रांतीला लागणारं बोळकं, दिवाळीला लागणाऱ्या पणत्या, बैलपोळ्याला लागणारा बैल एवढं जरी मुलांनी तयार केला तरी माती म्हणजे काय, मातीची वैशिष्ट्य कोणती, कुठल्या मातीला चिरा पडतात, कुठल्या मातीला आकार देता येतो, ही छोटी छोटी कौशल्य त्यांची विकसित होतील. त्यामुळे अनुभवातून शिक्षण, लर्निंग बाय डुईंग हे सुद्धा त्यात करायला पाहिजे. आणि एक सहज आठवलेलं उदाहरण सांगतो की किती चांगलं तंत्रज्ञान आलं तरी पिंपळाच्या पानाची पिपाणी बनवण्यासाठी कितीही कौशल्यपूर्ण माणूस असला तरी तो एका फटक्यामध्ये पिपाणी बनवू शकत नाही. चुका आणि शिका, थोडस थोडा आवाज येतोय बघा, अजून थोडा असं करत करतच त्याला परफेक्ट जी पाहिजे त्या आवाजाची पिपाणी तयार करता येते. म्हणजे तिथे कुठलंही तंत्र लागू होत नाही. लर्निंग बाय डुईंग, कृतीयुक्त शिक्षण. आणि त्याच्या नवीन एक मुद्दा येतोय, विज्ञानाच्या बाबतीमध्ये आज फार वाईट परिस्थिती आहे. अभ्यासक्रम जर शाळेत शिकवायचे, एवढे सारे व्यवसाय शिकवायचे, तर त्याच्यासाठी व्यवसाय करणाऱ्याला व्यवसाय सर्टिफिकेट शासनाचं घ्यावं लागतं किंवा मेडिकलवाल्याला सुद्धा मेडिकल टाकण्या अगोदर शासनाचं पत्र घ्यावं लागतं. तर मग त्यांना जर हा पॉइंट टाकला गेला शासनामार्फत की त्यांनी कुठल्या तरी शाळेत जाऊन हे 1 वर्ष 2 महिने काय असतील कालावधी त्यांचा याच्या संयुक्त विचाराने की 15 दिवस
2 आठवडे 1 महिना त्यांनी ते कंपल्सरी त्या शाळेत शिकवलं पाहिजे, तर शाळांसाठी चांगले सोर्सेस निर्माण होतील असं मला वाटतं. या संदर्भामध्ये मध्यंतरी आपण विषय ऐकलेला असेल की ज्या वरिष्ठ कोर्स आहेत त्या वरिष्ठ कोर्ससाठी अप्रेंटिसशिप त्या मुलांनी त्या कॉलेजमध्ये जाऊन करणं अशा पद्धतीची बंधनकारक आहे. पण आता सरांनी आणि मॅडमने उल्लेख केलेल्या संदर्भात मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. मी तुम्हाला 2 कामांचं चॅलेंज करतोय. त्यापैकी पहिलं चॅलेंज तुम्हाला पाहिजे का दुसरं चॅलेंज पाहिजे ते मला सांगायचं आहे. पहिलं काम असं आहे की माझ्यापेक्षा प्रत्येकाला कुठल्या ना कुठले वेगळं कौशल्य चांगलं येते, तर तुमच्यापैकी कोणीही इथे येऊन मला काहीतरी शिकवायचं आहे, हे पहिलं. आणि दुसरं, मी आता इथे काम कृती शिकतोय, तुमच्यापैकी कोणी येऊन ते माझं शिकण्याचं काम थांबवायचं. 2 तुम्हाला टास्क मी दिले. कुठलं टास्क तुम्हाला करायला आवडेल? पहिलं. दुसरा टास्क कोणाला आवडेल? मी शिकतोय ते मला शिकणं माझं थांबवायचं. टास्क आपल्याला काहीच करायचं नाही, त्याच्या बाबतीत थॉट प्रोसेस सांगतो मी की तुम्ही मला शिकवायला आला तिथं, पण मला शिकायचं नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि मला शिकायचंय, तुम्ही किती मला अडवायचा प्रयत्न करा, माझं शिक्षण थांबणार नाही. त्यामुळं शिक्षणामध्ये आणणं, शिक्षणामध्ये रमवणं ही आपली पहिली जबाबदारी आहे. आणि दुसरा विषय असा की आता ज्या कमिटीमध्ये आम्ही काम करतोय त्याची एक ऑनलाईन लिंक मी सरांकडे पाठवते, सर आपल्या सगळ्या ग्रुपला शेअर करतील. त्या ऑनलाईन लिंकमध्ये तुम्हाला फीडबॅक देण्याची व्यवस्था केली. त्या फीडबॅकमध्ये जे काही प्रश्नावली आहे त्या प्रश्नावलीमध्ये तुम्हाला याच्याबद्दल जे काही वाटतं ते तुम्ही मुक्तपणे नोंदवायचं आहे. ते तुम्ही जेवढं मुक्तपणे नोंदवाल तेवढे फीडबॅक आम्हाला आमच्या पुढच्या कामासाठी उपयोगी पडतील. अजून एक अनुभवाचा विषय आपण म्हणतो. अनुभव हा शेवटी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतरच मिळतो. आपण शिक्षक म्हणून जरी काम करत असला, आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला जरी आदर असला तरी आपल्यापेक्षा मी 2 क्षेत्रातल्या माणसांना जास्त आदर देतो. त्यातला एक आहे डॉक्टर आणि दुसरा आहे वकील. कारण त्याचं असं आहे की या 2 लोकांच्या बाबतीमध्ये हे लेटेस्ट नॉलेजच्या बाबतीमध्ये भुकेलेले असतात. डॉक्टर आणि वकील हे लेटेस्ट नॉलेजच्या बाबतीमध्ये भुकेलेले असतात. याचं कारण असं की काल कोर्टामध्ये झालेल्या निर्णयाबद्दल मला माहिती नसेल आणि मी आज बेरिंग करून आर्ग्युमेंट करत असेल तर ते आर्ग्युमेंट चुकीची ठरतील, म्हणजेच लेटेस्ट नॉलेज माझ्याकडं नाही. आणि काल नवीन लागलेल्या शोधाबद्दल मला माहीत नाही आणि मी जुन्याच पद्धतीने ट्रीटमेंट देतो आहे तर माझं दुकान चालणार नाही. त्यामुळं अस्तित्वाची गरज, भीती या दोन्ही क्षेत्रातल्या लोकांना असते. त्यामुळे ते लेटेस्ट नॉलेज अपडेट करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि तसाच प्रयत्न आपण आता CPD 50 तासांची शिक्षकांसाठी CPD आपण सुरू करतोय. म्हणजेच मला पाहिजे त्या विषयाचं नॉलेज मला मिळालं पाहिजे असे कोर्स आपण तयार करतोय. या 50 तासांची CPD प्रत्येक शिक्षकाला गरजेची आहे. त्यातून तुम्हाला हे लेटेस्ट नॉलेज मिळणार आहे. आत्ताच एक प्रशिक्षण 12 विषयांचं 3 दिवस संपन्न झालं, पुढच्या लॉटमध्ये होणार आहे. तिथं सुद्धा अशाच पद्धतीचे कुमारवयीन मुला-मुलींना समजून घेताना पर्यावरण विषयक काही गोष्टी, राष्ट्रीय आराखड्या संदर्भातल्या काही गोष्टी, अशा 12 विषयांचं प्रशिक्षण तुम्हाला देखील दिलं जाणार आहे. त्या प्रशिक्षणाचा देखील तुम्ही लाभ घेणं गरजेचं आहे. आणि आपलं शिक्षण क्षेत्रातलं पहिलं जे तत्व आहे प्रिपेअर अँड परफॉर्म. आपल्याला पहिल्यांदा प्रिपेअर व्हावंच लागणार आहे आणि प्रिपेअर होऊनच तुम्हाला परफॉर्म करावं लागणार आहे. ती आव्हानं, त्याला सामोरं जाण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या क्षमता वाढवायच्या आहेत. त्या क्षमता वाढवण्यासाठी विविध प्रकारचे कोर्स शासन तुम्हाला उपलब्ध करून देते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे समजा आर्ट विषय आहे, आर्ट विषयाचे 16 सब टायटल आहे. हे 16च्या 16 सब टायटल तुमच्या शाळेमध्ये सुरू होणार नाही, पण त्यातली जी कौशल्य ज्याच्याकडे असतील, एक सेनापतीच्या नात्यानं वाक्य आहे की उपलब्ध फौजेमध्ये प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाच्या मर्यादा लक्षात घेऊन कामाची विभागणी करून त्याला ती लढाई लागते. तशी लढाई लढताना तुमच्या प्रत्येकाची कौशल्य आणि तुमच्या प्रत्येकाच्या क्षमता, मर्यादा विचारात घेऊन आपल्याला वर्क डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आणि अंतिम उद्दिष्ट मात्र जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या विकासासाठी आपल्याला कटिबद्ध राहायचं आहे. धन्यवाद.